सृष्टी निर्माण झाल्यानंतरचं पहिलं अस्तित्व हे साऊंड आहे. मग त्यानंतर बाकी सगळं देवदेवता वगैरे आपण ज्याला म्हणून नंतर. तर शास्त्रीय संगीत म्हणजे काय आहे? शास्त्रीय संगीत असं म्हणण्यापेक्षा मी म्हणेन ते संगीताचं शास्त्र आहे. सद्गुरू आहेत ते नेहमी म्हणतात की हे सगळे जे गाणारे कलाकार लोक आहेत ते नारदाचाच अवतार आहेत. माझ्याकडे गाण्याची पुस्तकं कमी आणि आध्यात्मिक जास्त आहे. आत्ता मी बाहेर पडून लोकांमध्ये जाऊन काम करायला पाहिजे. जर मी आता काम नाही केलं तर मलाच कंटाळा येईल माझा. राघवेंद्र स्वामींनी पण भीमसेनजीनं शिकवलं असं पण आहे, स्वप्नात शिकवलं वगैरे असं पण काय काय म्हटलं जातं. सूर तुम्ही गायल्यानंतर तुमच्या मनात किंवा कानाने जेव्हा तुमच्या मनात जातो तेव्हा तो भाव तुमच्या मनात प्रकट होतो आणि तो प्रकट करण्याकरता मला तो चिंतन करून सिद्ध करावं लागतं. म्हणणं असं आहे की गुरुच्या पंखाखालीच नेहमी शिष्याने राहावं. पण मला नेहमी असं वाटतं, म्हणजे माझं मत हे सगळं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये बरोबर आहे. गाण्याच्या क्षेत्रामध्ये स्टेजवर बसून तुम्ही तुमचे अनुभव घ्यायला पाहिजे. आणि किशोरीताई म्हणजे क्रिएटिव्हिटी. किशोरीताईंनी एक राग जर 500 वेळा गायला तर 500 वेगळ्या शेड्स, कधीच एक शेड रिपीट होणार नाही. अच्छा. आणि तितकंच सहजपणे मला काही असं किशोरीताई मोठ्या वगैरे आता काही डोक्यात नाही. मी पण तितकंच फटकन ज्याला म्हणतात ते मी म्हणून दाखवलं आणि लगेच त्या म्हणाल्या अरे वा त्या मुलाच्या गळ्यात दर्द आहे. म्हणाले ये संध्याकाळपासून आयुष्याचा खोल डोहा जाऊ दे ना आता मला. इक्सना स्टुडिओ प्रेझेंट्स आणि कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट्स स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपल्यासोबत अशी व्यक्ती, असे पाहुणे आहेत की जे अध्यात्म आणि संगीत याच्या दोन्हीशी निगडीत आहेत. तर जास्त वेळ न घालवता मी पंडित रघुनंदन पणशीकर दादा तुमचं स्वागत करतो आमच्या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार. सगळ्यांनी तुम्हाला वेगवेगळ्या संगीतातल्या किंवा गायकीतल्या कार्यक्रमांमध्ये, रेकॉर्डिंग्समध्ये ऐकलेलंच आहेत. पण आपला स्वीट टॉक्स हा प्लॅटफॉर्म असा आहे की ज्याच्यामध्ये आपण स्पिरिच्युअलिटीबद्दल पण बोलतो. सो आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या स्पिरिच्युअलिटी रिलेटेड डेफिनेशन्स काय आहेत आणि त्यासाठी म्हणून आजचा पॉडकास्ट आपण करतोय. तर सुरू करूयात. अगदी. मला पहिलाच प्रश्न तुम्हाला असा विचारावासा वाटेल की तुमच्या मते देव म्हणजे काय? देव म्हणजे आपण ज्याला, माझ्या मते मला असं वाटतं नेहमी की ती एनर्जी आहे. बरं. ती एनर्जी ही सगळीकडे कार्य करते. आपण माणसं असल्यामुळे आपल्याला समजण्याकरता म्हणून त्याला चेहरा, डोळे, अमुक तमुक जसं आपण आहोत तसं. म्हणजे असं कोणीतरी एक म्हटलेलं आहे की जर म्हशीने जर तिचा देव कल्पना केली तर ती कल्पना म्हणजे रेडा अशीच ती करेल. कारण तिची कल्पना जी आहे त्याप्रमाणे ती जाणार. तसं आपल्या कल्पनेप्रमाणे म्हणजे त्याला 2 हात 2 पाय असं आपल्याला समजावं म्हणून आहे. बरं. पण ती ऍक्च्युअल एनर्जी सगळीकडे काम करत असते. ऊर्जा म्हणा जी आहे, जी आपलं पालन करते, रक्षण करते, या सगळ्यांची नावं वेगवेगळी आपण दिलेली आहेत, पण आहे एकच एनर्जी. बरं. असं एक माझा तर्क आहे. कारण आपण कोणीच ते बघितलेलं नाहीये काही, पण आपण ती फील मात्र करत असतो. बऱ्याच वेळेला आपल्याला ती फील होते की येस काहीतरी आहे. त्यामुळे तुम्ही ज्या स्वरूपात मांडाल त्या स्वरूपात तुम्ही त्याला बघू शकता. बऱ्याच वेळेला किशोरीताई पण असं सांगायचं की म्हणजे जसं एक चेंडू आहे, ती एनर्जी म्हणजे एक चेंडू आहे. तुम्ही तो कुठल्याही बाजूनी बघा. बरं. ते सगळे जे काय आपण आता पंथ म्हणतो, हे म्हणतो, ते म्हणतो, ते सगळे त्या चेंडूकडे जाण्याचे विविध मार्ग आहेत. कोणाला वाटलं या मार्गाने जावं, कोणाला त्या मार्गाने जावं, कुठल्याही मार्गाने तुम्ही तिथेच पोहोचणार. ही जागा एकच आहे. बर. तुम्ही जी तपसाधना केलेली आहे तर आपला जो ऑडियन्स आहे किंवा आत्ताचं यूथ जे आहे तर यांना माहिती नाही की तपसाधना म्हणजे काय. मग ती संगीतातली असू देत किंवा अध्यात्मामधली असू देत, तर आम्हाला प्लीज थोडं सांगाल की तपसाधना म्हणजे काय? साधना म्हणजे जे आपल्याला साध्य करायचं आहे ते साध्य करण्यासाठी केलेली कृती म्हणजे साधना. बरं. एखादी गोष्ट आपण जसं संगीत हा विषय जो आहे तो गुरुमुखी विषय आहे की तुम्ही ते लिहून वाचून नाही समजत तुम्हाला. तो गुरूंनी गाऊन दाखवायला लागतो आणि तो
ॲबस्ट्रॅक्ट आहे, त्यामुळे तो असा पकडता येत नाही. तो कानांनी तुम्हाला ऐकायचं आणि त्याप्रमाणे तुम्ही व्हिज्युअलाइज करून त्याप्रमाणे जे गुरुजी सांगतायत ते तुम्ही स्वतः त्या पद्धतीने गाऊन, म्हणजे थोडक्यात कॉपी करून, झेरॉक्स कॉपी आपण जसं म्हणतो, तंतोतंत तसंच्या तसं गाऊन ती गोष्ट तुम्हाला तुमच्याकडे घ्यावी लागते. आणि मग त्यावर तुम्ही चिंतन करून, साधना वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. म्हणजे ॲक्च्युअल गाण्याच्या विषयी म्हणतो की ॲक्च्युअल आपण ज्याला म्हणतो की एखादा सूर नेमका तसाच्या तसा लागणं, यासाठी पहिली साधन आहे की ते आपल्याला कुठे माहिती आहे सारेगम पदनिसा काय. गुरुजींनी जे सांगितलंय ते तुमच्यासाठी प्रमाण असं मानून तुम्ही पुढे काम करायचं. त्यामुळे ते पहिल्यांदा सूर तुम्हाला जमतायत का ऐकून, त्याबरोबर हुकूम तसेच्या तसे लावायला जमतायत का. त्यानंतर मग राग, बंदिशी वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे किशोरीताई जे सांगायचं त्याप्रमाणे की हा जो परानुभव आहे, म्हणजे किशोरीताई समजा राग भूप गायल्या तर तो त्यांचा अनुभव आहे. तो त्यांचा अनुभव मी अभ्यास करून हळूहळू तो मी माझा स्वानुभव मध्ये रूपांतर करता आलं पाहिजे त्याचं. अच्छा. म्हणजे हळूहळू किशोरीताईंचा जो भूप आहे तो माझा झाला पाहिजे. तो माझा झाल्यानंतर मग मी त्याच्यात जो विचार करीन तो माझा अनुभव असेल. ओके. म्हणजे परानुभव स्वानुभव करणं हा पहिली त्याची पायरी आहे त्याची. की जे तुम्ही दुसरे कोणी गात आहेत, गुरु आपले गात आहेत, ते तसंच्या तसं तद्बर हुकूम ज्याला म्हणतो आपण, ते तसेच तसं गाणं. ओके. आणि त्याच्यात म्हणजे ते गाऊन सतत बघणं, चेक कर, ही एक साधना झाली. तो गाऊन झाल्यानंतर तुम्ही त्याचं चिंतन करणं हा एक दुसरी साधना आहे. आम्ही जास्त करून चिंतन या प्रकाराकडे जास्त किशोरीताईंच्यामुळे आम्ही त्या बाजूने जास्त गेलो. म्हणजे आपण तुम्ही 1 तास गाल, 2 तास गाल, पण 8 तास आणि 10 तास हे तुम्ही जशी, म्हणजे प्रत्येक खूप लोक जुने लोक आहेत की ज्यांनी 9 तास मेहनत केली, कोणी 12 तास मेहनत केलेली आहे. तो एक साधना प्रकार झाला की एखादी गोष्ट परत परत वारंवार म्हणून ती सिद्ध करणे. अच्छा. म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना माळ, ज्याला म्हणतो आता माझ्या गळ्यात ही जी माळ आहे ती माझ्या तानेची माळ आहे. म्हणजे एक तान म्हणताना ती 108 वेळा म्हणायची. एखादा सूर म्हणायचा किंवा एखादा आलाप म्हणायचा तो 108 वेळा म्हणायचा. 108 हा आपल्या एक नंबर दिलेला आहे. त्याच्या म्हणजे बरीच कारणं आहेत, पण आपल्याला आता सध्या आपण ज्याला म्हणतो 108 वेळा म्हटलं की ते साधारणपणे आपण त्याच्या बरोबरीने काम करू शकतो. असं जेव्हा तुम्ही महिने वर्षानुवर्षी जेव्हा करता आणि तुमचा काही कोटी जप होतो तेव्हा मग ते सिद्ध होतं. सिद्ध म्हणजे तुम्ही त्या मंत्राने काहीही करू शकता. असं गाण्यात सुद्धा होतच. म्हणजे फक्त ते प्रत्येकाचे जसे जसे प्रसंग असतात त्याप्रमाणे त्याची साधना होत असते. म्हणजे त्यामुळे आमची ही जी साधना आहे, प्रत्यक्ष साधना आणि चिंतन साधना, अच्छा, ही आमचं भर जास्त चिंतन साधनेवर आहे. आणि तुम्ही जे तप म्हणजे तुम्ही 12 वर्ष नाही, म्हणजे आता आमच्या कट्यार काळजात गोष्टीमध्ये सांगितलेलंच आहे किमान 12 वर्ष तरी शिकलं पाहिजे. अच्छा. किमान. अच्छा. तर आता सध्याच्या काळामध्ये थोडासा तो वेळ कमी आपण म्हणू शकतो, कारण त्यावेळेला ऐकायला काहीच तुम्हाला मिळत नव्हतं. ऐकायचं म्हणजे टेप वरून किंवा स्पूल टेप किंवा कॅसेट्स, रेकॉर्ड ह्याच्यातून तुम्ही ऐकाल. आता तुम्हाला ऐकण्याला भरपूर अवेलेबल झालेलं आहे. तुम्ही जितकं जास्त ऐकाल तेवढी ती वर्ष कमी होऊ शकतात. पण एक नॉर्मल समज येण्यासाठी तेवढी वर्ष पाहिजे. 12 वर्ष असं म्हणतात. म्हणजे तुम्ही जे मगाशी सांगितलं चेंडूचं उदाहरण दिलं, सो असं म्हणता येईल का की संगीतात पण जशी आता वेगवेगळी घराणी आहेत तर ह्यांचा मार्ग वेगवेगळा आहे पण अल्टिमेट गोल एकच. करेक्ट. म्हणजे आता आपण जसं म्हणतो ना की कुठलीही गोष्ट अभ्यास करून करून ती सिद्ध झाली. म्हणजे संगीत ही गोष्ट अशी मला असं वाटतं की जसं हे सृष्टी निर्माण झाली, सृष्टी निर्माण झाल्यानंतरचं पहिलं अस्तित्व हे साऊंड आहे. मग त्यानंतर बाकी सगळं देवदेवता वगैरे आपण ज्याला म्हणून नंतर आहे. त्यामुळे हे अतिशय विस्मयकारी अद्भुत असं विश्व आहे हे. तुम्ही जुन्या बुजुर्गांनी सिद्ध केलेले स्वर आपण कुठेही रे म्हणत नाही, कुठेही ग म्हणत नाही, त्याची एक विशिष्ट जागा आहे. ती विशिष्ट जागा तुम्ही जसं ती जागा सिद्ध करणे.
ज्या जागेचं सिद्ध झाल्यानंतर तुमची समाधी लागू शकते, हा बिंदू सिद्ध झाला तरी तुमची समाधी लागू शकते. म्हणजे हा म्हणजे सगळे विषय बघितले ना तर साधारण एकाच सारखे चाललेले असतात. प्रत्येकाची परिभाषा फक्त वेगळी असते. पण साधारणपणे जसं आपण म्हणतो की रामकृष्ण परमहंस म्हणायचे की 24 तास जरी तुम्ही त्या परमेश्वरावरची काकुळती तुम्ही जर सतत जागी ठेवलीत तर परमेश्वर तुम्हाला भेटेलच भेटेल. पण आपल्याला बाकीचे व्यवहार पण करायचे असतात, त्यामुळे 24 तास कोणी गाणत नाही त्याला. करत नाही. तसंच गाण्याचं पण आहे की तुम्ही तो जो भाव आहे तो समजून घ्या. तो समजून घेऊन त्याचा परिणाम, गाणं म्हणजे नुसतं गाणं नाहीये ना, त्या गाण्याला इफेक्ट आहे. बरोबर. त्याला वातावरण आहे. त्या वातावरणाचा अभ्यास म्हणजे शास्त्रीय संगीत. प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येक आपण ज्याला म्हणतो ना की दिनचक्र जे आहे, समयचक्र जे आहे, समयचक्राप्रमाणे प्रत्येक रागाची योजना केलेली आहे. त्याचप्रमाणे भावभावना वेगवेगळ्या रागामध्ये येत असतात. कधी कुठल्या एखाद्या रागामध्ये दुःखाची भावना असते, करुण भावना असते, एखादी खूपच ज्याला म्हणतात बिभत्स असू शकतं किंवा करुण असू शकतं, शृंगारिक असू शकतं. त्यामुळे ह्या प्रत्येक भावना प्रत्येक सुराला आहेत. त्याची ही कॉम्बिनेशन्स आहेत. त्याची परमिटेशन कॉम्बिनेशन करून ते आपण भाव त्याच्यामध्ये निर्माण होतो. सूर तुम्ही गायल्यानंतर तुमच्या मनात किंवा कानाने जेव्हा तुमच्या मनात जातो तेव्हा तो भाव तुमच्या मनात प्रकट होतो. आणि तो प्रकट करण्याकरता मला तो चिंतन करून सिद्ध करावा लागतो. म्हणून ते 108 म्हणजे कमीत कमी 108 हा त्याच्यात दिलेला आहे. आवाज चालता राहावा, आवाजावर तुमचा काबू पाहिजे. आणि काबू म्हणजे तुम्हाला जे मनात इच्छा आहे तो भाव तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवता तुम्हाला आला पाहिजे. ओके. मला थोडा परत ॲबस्ट्रॅक्ट थोडा प्रश्न विचारावा असं वाटेल तुम्हाला की आत्ता तुम्ही उल्लेख केला रागांचा. तर हे राग म्हणजे आता ऑडियन्स सगळा यूथ आणि जास्त मला वाटतं की शास्त्रीय संगीतातल्या टेक्निकल गोष्टी माहिती नाही आहेत. सो हे राग कसे काय उदयाला आले असतील किंवा कसे आले होते तुमच्या मते किंवा काय? नाही बघ, आपण एवढं ट्रॅक करू शकत नाहीये कारण आपल्याला काही माहितीच नाहीये. कारण आपलं इतकं आपल्यावरती दुसऱ्यांनी राज्य केलंय आणि काय 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 बदल झाले आपल्याला माहितीच नाहीये. पण ढोबळ मानाने आपण विचार केला तर शास्त्रीय संगीत म्हणजे काय आहे? शास्त्रीय संगीत असं म्हणण्यापेक्षा मी म्हणेन ते संगीताचं शास्त्र आहे. बरोबर. संगीताचं शास्त्र म्हणजे काय की त्याच्या संगीत गाण्याकरता काय काय गोष्टी लागतात ह्या सगळ्यांचा त्याच्यात विचार झालेला आहे. पहिली गोष्ट संगीत गायचंच का? पहिली गोष्ट संगीत ऐकायचंच का? तर त्याचे वेगवेगळे प्रकारांनी आपल्याकडे उत्तर आपण विचार करू शकतो. की एक म्हणजे जसं आत्ता काहीही चालू नाहीये पण आत्ताच जर आपण एखादं गाणं लावलं तर आपली मनोवस्था वेगळी होते. ती मनोवस्था कशामुळे होते? तर ती त्या स्वरांमध्ये जो दडलेला भाव आहे तो भाव. आता एखादा आपण ज्याला म्हणतो तोडी राग असेल समजा किंवा भैरवी असेल तर तो जर व्यवस्थितपणे जर गायला गेला तर समोरचे सगळ्यांच्या डोळ्यात पाणी गदगदून रडू शकतात ते. म्हणजे हे जे सगळे अष्टसात्विक भाव जे आहेत हे एखादा तुम्ही सूर लावल्यानंतर लोकांच्या डोळ्यात टचकन पाणी येऊ शकतं किंवा खूप काय छान वाटलं मला, हे अप्रतिम वाटलं मला, काय सुंदर छान इतकं फ्रेश वाटलं मला, हा सुद्धा एक भावच आहे ना. बरोबर. त्यामुळे हे सगळ्या भावांची मूठ त्याच्यात बांधलेली आहे. वेळेनुसार तुम्हाला सकाळी पहाटे कुठला राग ऐकला तर तुमच्यासाठी चांगला असेल. 10-11 वाजता तुम्ही अमुक राग ऐकला तर तो तुमच्यासाठी चांगला असेल. हे सगळं सूर्य उदय अस्त रात्र ह्या सगळ्या गोष्टीवरती हे सगळं गणित त्यांनी जुन्या ऋषीमुनींनी बसवलेलं आहे. आम्ही तेच घेतो, आम्ही इथे काही बदल केलेले नाहीये. त्यामुळे ती विशिष्ट त्यांनी जर सांगितलेलं आहे की हा रागामध्ये अमुक सूर असा लागला पाहिजे तर तो तसाच लागला पाहिजे. कारण त्याच्यामध्ये ही किती कारणं आहेत, एवढी सगळी कारणं सगळ्यांनाच समजली पाहिजे तसं नाही. म्हणजे ढोबळ मानाने आपण जर विचार केला की समजा एखादं लग्न सुरू आहे, लग्नाचं वातावरण आहे किंवा मंगल प्रसंग सुरू आहे, तुम्ही देवळात गेलात, देवाची पूजा सुरू आहे, सांगायला लागतं का की हा मंगल प्रसंग आहे? तुम्हाला कळतं कारण ते सगळे अष्टभाव तुमच्यातच दिलेले आहेत ना, बाहेर नाही आहेत, दगडात नाही आहेत ते. बरोबर. तुम्हाला जसं तुमचे शरीर मन बुद्धी दिलेली आहे तसं मन हे तात्काळ ओळखतं. हे खूप प्लेझंट आहे, खूपच दुःखी आहे बाबा. म्हणजे एखाद्या वाईट प्रसंगाला जेव्हा माणसं जातात भेटायला तिथे खदखदून हसत नाही,
त्यांना सांगायला लागत नाही की हा गंभीर प्रसंग आहे, जरा शांत राहावं, बाहेर गेल्यानंतर मग आपण हास्य मजाक विनोद करूया. हे कसं ओळखता येतं की नाही? तसंच रागसंगीत पण ओळखता येतं. इतकंच सोपं आहे ते. फक्त तुम्ही 5 मिनिटं बसून शांत ऐकलं पाहिजे. बर, तुम्ही जे 5-10 मिनिटं ऐकलं शांतपणा. आणि दुसरी गोष्ट, हे आपलं संगीत आहे ना, भारतीय संगीत आहे ना, भारतीय संगीत भारतीय लोकांसाठीच झालेलं आहे. ते सगळं विश्वासाठी आहे, पण ऍटलिस्ट भारतीय लोकांनी तरी ते ऐकलं पाहिजे. म्हणजे हे आपलं आहे. आपण मायकल जॅक्सन ऐकतो, हे ऐकतो, ते ऐकतो, आणि आपल्याला आपल्या थोडी माहिती नाही, भैरवी माहिती नाही. असं कसं? म्हणजे हे पण बरोबर नाही आहे. करेक्ट आहे. आपले जसे कुलाचार आपण जपतो, तसं आपल्या हे राष्ट्राचार म्हणून आपण ज्याला, की हे आपण जपले पाहिजे, की आपलं काय काय संगीत आहे आपण ऐकलं पाहिजे, आपलं काय टीका लावणं आपलं आहे लावला पाहिजे, वगैरे वगैरे. म्हणजे यातल्या जितक्या जमतील तेवढ्या गोष्टी आपण पालन करायचा प्रयत्न करायला पाहिजे. बर, म्हणजे जसं सावरकरांनी सांगितलं होतं की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश येतो, धर्म येतो, तसं संगीत हे एक माध्यम आहे असं बरोबर म्हणावं. आणि म्हणजे आपलं संगीत जे आहे हे मोक्षदायीच आहे. तुम्ही जर त्याचा, म्हणजे ती कला आहे तशी ती विद्या आहे असं पण म्हटलेलं आहे. बर, म्हणजे कला तुम्हाला आनंद देते, विद्या तुम्हाला मोक्षप्राप्तीकडे घेऊन जाते. बर, तुम्ही तसं वर्तन केलं समजा तर तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकाल अशी शक्यता आपल्या संगीतात आहे. बर बर. म्हणून ते लोकरंजन आणि भवभंजन यासाठी संगीत आहे. अच्छा अच्छा. असं जुन्या ग्रंथात लिहून ठेवलेलं आहे की संगीत रत्नाकरांमध्ये लिहून ठेवलेलं आहे की नुसतं लोकरंजन हे अपेक्षित नाही आहे, त्याच्यामध्ये परमेश्वर प्राप्तीची साधना जी आहे ती पण अपेक्षित आहे त्याच्यात. आता प्रत्येकाला जसं जे योग्य वाटतं ते त्यांनी करावं. मला वाटतं की नाही, मला परमेश्वर प्राप्तीसाठी करायचं, मग मी इथे पुण्यात किंवा इथे थांबणारच नाही कुठे, मी डायरेक्ट जंगलातच जाईल. अच्छा, बरोबर की नाही? मग मी ठरवलं की नाही, मला हा जो आनंद संगीतात येणारा आहे हा मला लोकांपर्यंत पोचवायचा आहे. का पोचवायचा आहे? कारण तो आनंद घेऊन तुमचं मन तुम्ही समाधानी करा, तुमचं मन शांत करा, आणि मग तुमची जी काही नियत कामं जी असतील ती तुम्ही कामं तुमची करा. रोजचे प्रॉब्लेम ह्याच्यात विसरा तुम्ही. याच्यासाठी मी गातो. बर, की माझं गाणं ऐकल्यानंतर लोकांना आनंद झाला पाहिजे, ते क्षणभर विसरले पाहिजेत स्वतःला. अगदी. इतकं मी करू शकतो का? मी माझा हा मार्ग ठरवलाय. अच्छा. की मी गायल्यानंतर लोकांना ते आवडले पाहिजे, त्यांनी देहभान विसरले पाहिजेत ते, आणि त्यांना त्या स्वरांमधनं येणाऱ्या आनंदाची प्राप्ती झाली पाहिजे. अच्छा, बर. हे माझं अध्यात्म. बर. ओके ओके. याच्यानंतर मला विचारा असं वाटेल की गुरु हा सगळ्या क्षेत्रांमध्ये महत्वाचा असतो. जसं अध्यात्म आहे, संगीत आहे, तर गुरु प्राप्तीसाठी आपण काय केलं पाहिजे? म्हणजे आता मी जस्ट वे घेतो. मला तसं नाही, म्हणजे गाण्यासाठी म्हणतोस तू? नाही, ओव्हरऑल नाही. असं म्हटलं गेलेलं आहे की तुम्ही कधीच गुरु शोधायचा नसतो, गुरु तुम्हाला शोधत येतो. अरे वा. बर. आणि हे अगदी सांगायचं म्हणजे माझ्या बाबतीत सत्य झालंय. ओके. म्हणजे मी जसं म्हणतो आपण की मी किशोरी त्यांच्याकडे जेव्हा गेलो त्याच्या आधी 1 वर्षभर मी गाणं करायचं ठरवलं होतं. कारण मी कट्यार काळजात घुसली हे आमचंच प्रोडक्शन नाटक होतं, आणि कट्यार हे मला असं वाटतंय की त्याच्यामध्ये गाणं बाजूला ठेवा, की नुसतं त्याच्यात लिखाण जे आहे ते लिखाण जरी वाचलं तरी ते गाणं तुम्ही कसं करावं, काय नियम पाळावेत, काय नाही करावं, हे सगळं डूज अँड डोंट्स त्याच्यामध्ये ठासून भरलेलं आहे. बर. म्हणजे साधं वाक्य आहे की या जगात कोणी कोणाला शिकवत नसतो, ज्याचा तोच शिकत असतो. बर. हे त्याच्यामध्ये अशी वाक्य आहेत की ज्याच्यात तुम्हाला एक अंदाज येतो की अरे आपणच शिकायचंय, दुसऱ्याने किती प्रयत्न केला तरी तो मला इथे घेऊन जाऊ शकत नाही, मलाच चालत जायचंय. करेक्ट. मलाच तो प्रवास करायचा आहे, मलाच तिथेपर्यंत चालत जायचं आहे, आणि माझा प्रवास मीच करायचा आहे. असं होत नाही ना की तुझ्यासाठी आज तू जेवू नको, मी जेवतो. असं होत नाही. तसं ते गाण्याचं पण आपण ज्याला म्हणू, तर कट्यार माझा, मी 75 प्रयोगात छोटा सदाशिव म्हणून काम केल्यामुळे मला त्याची शास्त्रीय संगीताची जडणघडण माझी झाली होती, पण ते मला माहिती नव्हतं. ओके. आणि मग मी जेव्हा ठरवलं की नाही, मला 12 वर्षात तप करायचंय आणि मी गुरुकडे जाऊन राहून गाणं शिकणार. अच्छा. असं म्हणून मग गुरुचा शोध सुरू झाला. मग आम्ही बऱ्याच गुरूंकडे गेलो, पण तो योग काय आला नाही. ओके. योग कसा लिहिलेला असतो आणि ड्रामॅटिक चेंज कसा होतो हे अक्षरशः माझ्या ह्याच्यावरनं बघण्यासारखं आहे. बर. आणि मग आमची नाटक कंपनी होती, माझे वडील म्हणजे प्रभाकर पणशीकर,
तर त्यांनी जेव्हा एक नाटक करायचं ठरवलं रणजित देसाईंचं, ओके. आणि त्या नाटकाचं नाव होतं तुझी वाट वेगळी. अच्छा, नाव पण वेगळं, तुझी वाट वेगळी. आणि कर्मधर्म संयोगाने मी नाटक कंपनीचं थोडंसं काम बघत होतो, आणि ह्याचं संगीत बाबांच्या डोक्यात होतं किशोरीताईनं द्यावं. किशोरीताईनं मग अप्रोच झाले बाबा, त्यांनी हो म्हटलं, आणि मग त्यांनी संगीत द्यायला सुरुवात केली. मग मी थोडाफार गात होतो लहानपणापासून. मी वसंतराव कुलकर्णींच्याकडे शिकत होतो. ओके. मग बाबा म्हणाले की नाट्यसंपादाचा माणूस म्हणून तू त्यांच्याकडे जा, म्हणजे त्यांना मदतनीस म्हणून किशोरीताईनं काम कर. बरं झालं. सकाळपासून मी त्यांना मदत करायला म्हणून जायचो. माझं काम काय होतं, त्यांची पेटी आणून ठेवणं, किंवा त्या काही गायला लागल्या तर ते रेकॉर्ड करणं, त्यांना कुठे स्टुडिओत घेऊन जायचं असेल तर टॅक्सी आणून देणं वगैरे वगैरे, ही जी कामं होती ती मी करायला लागलो. आणि तो दिवस आला आपण ज्याला म्हणतो, की त्या समोरच्या शिष्याला शिकवत होत्या, आणि शिकवता शिकवता त्या शिष्याच्या गळ्यातनं ती जागा नेमकी येईना. ओके. किशोरीताई जी गात होत्या ते नेमकं 2 वेळा 3 वेळा झाल्यानंतर येईच ना ती. मग माझ्याकडे पटकन किशोरीताई वळल्या, अरे रघु तू पण गातोस ना, हे गाऊन दाखव बघू. अच्छा. आणि तितकंच सहजपणे, मला काही असं किशोरीताई मोठ्या वगैरे असं काही डोक्यात नाही, मी पण तितकंच फटकन ज्याला म्हणतात ते मी म्हणून दाखवलं गायला. आणि लगेच त्या म्हणाल्या, अरे वा, त्या मुलाच्या गळ्यात दर्द आहे म्हणाले. ओके. ये संध्याकाळपासून. म्हणजे इतका सेकंदामध्ये हे वाक्य त्या म्हणाल्या, आणि मी त्यांच्याकडे जायला लागलो. जे गुरु चालत तुमच्याकडे येतो हे जे म्हटलंय ते इथे प्रूव्ह होतं. करेक्ट आहे, बरोबर आहे. म्हणजे मी गुरु शोधायला जाणं ही प्रक्रिया सुरू करून सुद्धा मी पंडित जसराजजी यांच्याकडे गेलो, मल्लिकार्जुन मंसूर यांच्याकडे गेलो, असे विचार सगळे सुरू होते, पण योग माझा किशोरीताईंच्याकडे नेला होता. तर त्या योगाकडे जाण्यासाठी हे नाटक आलं. त्या नाटकाचं नाव पण तुझी वाट वेगळी, आणि माझी वाट वेगळी केली, आणि ते नाटक पडलं पण. म्हणजे ते नाटक पण चाललं नाही फार. बरं. तेवढ्याच पुरतं ते आलं आणि ते संपला विषय. तो तेवढाच तो योग होता. आणि माझा आणि किशोरीताईंचा योग जुळावा म्हणून ते नाटक असं. खरंय. असं म्हणजे इथे आपल्याला दिसतं ना की आपण सुद्धा कोणाकडनं तरी गव्हर्न होतोय, आपण आपले चालत नाही. ओके. असं फटकन वळून काही संबंध नसताना मी किशोरीताईंच्याकडे गेलो, काही संबंध नसताना त्यांनी मला सांगितलं गाणं म्हण, आणि मी ते म्हणून दाखवल्यानंतर त्यांना आवडलं, त्यांनी शिकायला येऊन सांगितलं. म्हणजे स्वप्नवत आहे. म्हणजे असे योग खूप असतात. म्हणजे मला बऱ्याच वेळेला असं वाटतं, म्हणजे तर योगाचाच विषय निघाला म्हणून तुला सांगतो की मी जेव्हा शाळेत जात होतो त्यावेळेला शाळेत जाताना म्हणजे 3री मध्ये होतो मी, काय गाणं वगैरे म्हणत नव्हतो, काही नव्हतं, तरी पण माझे गुरुजी आगाशे सर यांनी मला निवडला नारद या रोलसाठी. अच्छा. म्हणजे आत्ता त्याची गंमत वाटते, त्यावेळेला मी ते तसं केलं. म्हणजे ते काही माझं पाठांतर वगैरे फार उत्तम नव्हतंच कधी, पण केलं ते. मग आत्ता मी विचार करतो मी 3ऱ्या वर्षी नारदाचा रोल का केला, की म्हणजे त्याच्यामध्ये हा संकेत होता का की मी पुढे गाणं करणार आहे. नारद म्हणजे आमचे एक सद्गुरू आहेत, ते नेहमी म्हणतात की हे सगळे जे गाणारे कलाकार लोक आहेत ते नारदाचाच अवतार आहेत. अच्छा. म्हणजे नारदाचाच अंश त्यांच्यामध्ये प्रत्येकाच्या मध्ये आहे. बर. म्हणजे नारदाचा रोल करणं, त्याच्यामध्ये ज्याला म्हणतो की परमेश्वराचं गुणगान करणं, हा त्याच्यातलं काम होतं माझं. ओके. 3री आणि 4थी मध्ये मी ते केलं. त्याच्यानंतर मी म्हणजे जसं 5वी 6वी मध्ये गेलो तसं तो कट्यार काळजात घुसलीचा धाकटा सदाशिव जो आहे तेवढेच त्याची बरोबर एज लिमिट माझी जुळली ती, आणि थोडाफार मी गात होतो. त्यामुळे बाबांनी सांगितलं की आता तू हा रोल कर म्हणून. मग त्याच्यात मी 75 काम केलं. पण म्हणजे मी काय केलं, मी गाण्याच्या दृष्टीने असं काहीच खास केलं नाही, पण ते सगळे संस्कार कट्यार काळजात घुसलीमध्ये, घराणं म्हणजे काय, गाणं शिकायचं असतं म्हणजे काय, की तुम्ही गाणं शिकताना नेमकं कुठे दुर्लक्ष करायचं आणि काय, ही सगळी जी डूज अँड डोंट्स म्हटलं जातं ते सगळे त्याच्यातनं माझ्या कानावर जाऊन जाऊन माझं माइंड सिद्ध झालं. बरं. येस, गाणं करायचं म्हणजे एवढ्या एवढ्या गोष्टी असतात. अच्छा. म्हणजे हे सगळं सांकेतिक आपण बघायला गेलो आत्ता. खरंय की मी 3ऱ्या वर्षी नाटकात केलं, 5वी 6वीत असताना कट्यारमध्ये काम केलं, आणि त्यानंतर कॉलेज संपल्यानंतर काय, कॉलेजचं 1लं वर्ष मी गेलो, त्यानंतर मला भाषेचा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे मी कॉलेज सोडून दिलं. मग मला करायचं काय डोक्यात आलं की मी हे तर नाही जमत आहे, मग मी 12 वर्ष गुरूंची सेवा करणार. अच्छा.
हे माझ्या एक मनात खूप राहिलेलं होतं की मी का शिकायचं मला गाणं. कारण मला 12 वर्ष गुरूंची सेवा करायची आणि गाणं शिकायचं आणि मग आपण लोकांमध्ये मी गायक म्हणून लोकांनी मला ओळखावं. बर, हा त्यातला एक होता. या 12 वर्षात असं कधी तुम्हाला वाटलं नाही की अरे बापरे, मग म्हणजे काय म्हणतात एक फायनान्शियल आपलं एक बॅक ऑफ द माइंड असतं की फॅमिली हे ते असे विचार कधी नाही? अगदी खरं सांगायचं तर नाही आलंय. बर, पण मला असं कधीच वाटलं नाही. आणि 12 वर्ष नाही, माझं जवळजवळ 20 वर्ष मी होतो बापरे गुरुजींच्याकडे. म्हणजे त्या 20 वर्षामध्ये एक 15 वर्षांनंतर मला हे पैसे मिळवणं हे डोक्यात नाही आलं. पण माझ्या हे डोक्यात आलं की मी आत्ता मी बाहेर पडून लोकांमध्ये जाऊन काम करायला पाहिजे. अच्छा, जर मी आता काम नाही केलं तर मलाच कंटाळा येईल माझा. बर, पण असं नाही डोक्यात आलं की पैसे कमवावेत आणि घर चालवावं आणि हे आणि ते असतं कधीच विचार माझा. सगळे मित्रमंडळी माझ्यावर खसकलेले होते. सगळ्यांनी मला हे सांगितलं होतं, अरे हे कसला वेडेपणा करतोस, गाण्याचा काही भरोसा नसतो, अमुक तमुक सगळं, तू काहीतरी मंथली इन्कमच्या दृष्टीने विचार कर वगैरे वगैरे. पण त्यावेळेला माझ्या डोक्यात फक्त गाणं आणि गाणंच करायचं होतं आणि ते किशोरीताईंची सेवा करणं हाच माझा त्यावेळेला तेच माझ्या मनात होतं. ओके. आणि आत्ता मला असं वाटतं की मी जे काही त्यावेळेला माझं डोकं त्या फक्त गाण्यामध्ये गुंतवून ठेवल्या, त्याच्यामुळे मी माझ्या मनात संगीत चालू असतं आणि ते संगीत बस आय एम फॉर दॅट. बर बर, म्हणजे मी संगीतच करायला पाहिजे होतं आणि मी संगीतच केलं. अच्छा, तुमचा ओव्हरऑल प्रवास बघताय, म्हणतात ना गॉड्स प्लॅन ज्याला आपण म्हणतो, तर तसं मग तुम्ही या डेस्टिनी आणि या सगळ्या गोष्टींवर विश्वास आहे तुमचा? नक्कीच. म्हणजे आणि जे तुमच्या ह्याच्यात लिहिलेलं आहे ते तुम्ही हो म्हणा नाही तर नाही म्हणा, ते होणार. ह्याच्यावर माझा विश्वास आहे. आणि तुम्ही त्याप्रमाणे म्हणजे जसं म्हणतो ना की त्याचं प्लॅनिंग काय आहे. आता तुम्ही परमेश्वर म्हणा किंवा नियती म्हणा, त्याच्या प्लॅनिंग प्रमाणे तुम्ही जात नसलात तर तुम्हाला गडबड होणार, मध्ये त्रास होणार. पण तुम्ही त्यांच्या प्लॅनिंग प्रमाणे जा, सगळं सुरळीत व्यवस्थित चालू राहतं. फक्त तुम्हाला कळायला पाहिजे की हा त्याचा प्लॅन आहे. ओके ओके. तर तुम्ही जसं आपण ज्याला म्हणतो परमेश्वराने आपल्याला एकट्याला पाठवलेलं नाही आहे. तुम्हाला बुद्धी दिलेली आहे, तुम्हाला मन दिलेलं आहे आणि तुम्हाला सगळे हे जे काही इंद्रिय दिलेली आहेत ही सगळी देऊनच पाठवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही एकटे आहात असं समजूच नका. तुमच्या मनामध्ये बरोबर भीती एखादं भीतीदायक काहीतरी असेल, गेलात तुम्ही 50व्या मजल्यावर आणि खाली बघायला लागल्यानंतर भीती वाटते ना. तुमचं मन तुम्हाला सांगतं की पुढे जाऊ नको. म्हणजे तुम्हाला ते सतत काही ना काहीतरी कोणीतरी गाईड करत असतं. आपल्या आतमध्ये बसलेला आहे तो. करेक्ट. तो पूर्ण आहे आणि तो प्रत्येक क्षणी तुमच्या बरोबर असतो. बर बर. हा मी भरपूर अनुभव घेतलेला आहे. म्हणजे बर, असा कुठला अनुभव तुम्हाला शेअर करावा? नाही, म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की त्याचं अस्तित्व तुमच्या बरोबर आहे हे तो जाणवून पण देतो आणि तुम्हाला त्याची प्रचिती येते. ओके. म्हणजे आपण एक ढोबळमानाने आपण ज्याला म्हणतात की किशोरीताईंच्याकडे कितीतरी मुलं शिकत होती. त्या सांगत असताना त्यांनी सांगितलं की माझ्याकडे 25 मुलं शिकतात. तुम्ही असं समजायला पाहिजे की हे तुम्ही तुमच्यासाठीच तुम्ही शिकताय, म्हणजे मी तुम्हालाच शिकवते असं तुम्ही समजूत करा इंडिव्हिज्युअली. म्हणजे जरी 25 लोक असली, मी त्या समजुतीप्रमाणेच राहिलो. गुरूंनी त्यावेळेला जे सांगितलं त्याप्रमाणे तो मी अंमल केला त्यावरती आणि मग त्याचे आपल्याला हळूहळू परिणाम दिसतात. करेक्ट. की आपण केलं ते योग्य होतं किंवा अयोग्य होतं कालांतराने, कारण त्यावेळेला तुम्हाला काहीच कळत नसतं. म्हणजे किशोरीताईंच्याकडे मी सुरुवात केल्यानंतर पहिले 5 वर्षांनी आपण ज्याला म्हणू की मला असं झालं होतं की अरे कुठे पडलोय आपण, किती लक्ष द्यायला लागतंय, प्रचंड लक्ष द्यायला लागतंय याच्यामध्ये, काय आपलं होणार पुढे अमुक तमुक. मग एकदा मनाने घेतलं की आता पडलोय ना, अभी इसको एंड तक इसको अभी अंदर तक जाएंगे अभी, असं ज्याला म्हणतात. मी ठरवलं, म्हणजे ऍक्च्युअल असं झालं. कारण किशोरीताईंचा आणि माझ्या स्वरामध्ये फरक आहे रे. किशोरीताईंचा बायकांचा पिच, माझा पुरुषांचा पिच. मी कधीच माझ्या पिच मध्ये शिकलो नाही. मी जे शिकलं ते किशोरीताईंच्या पिच मध्येच शिकलो, काळी पाच मध्ये. त्यामुळे ते सगळं ट्रान्सफर करायचं माझ्या सुरामध्ये, त्याच्यात खूप वेळ गेला. करेक्ट. की नेमकं त्यांना काय म्हणायचंय ते मी त्यांना जे अपेक्षित आहे ते माझ्या गळ्यातनं येतंय की नाही हे सगळं समजण्यामध्ये खूप वेळ गेला. बरं. असं काही असतं का रूल्स म्हणा किंवा नियम म्हणा की
एखाद्या म्हणजे आता लेडी असतील तर त्यांच्याकडे शिकायला लेडी सिंगरच जातात किंवा एकदम मेल असं असावं. बरं. म्हणजे बायकांनी बायकांकडेच शिकावं. म्हणजे त्यांना डायरेक्ट त्यांच्या पिचमध्ये त्यांना लवकर शिकता येतं. ओके. पुरुषांनी पुरुषांच्या पिचमध्ये शिकावं. बरं. पण आता इथे सगळी केसच वेगळी झाली. हां. म्हणजे एखादा अपवाद असतो त्याचा, तसा मी अपवाद ठरलो असं मी एखादा नाहीच आहे, असे खूप लोकांनी शिकलेले आहेत. बरं. पण जो वेळ गेला तो ह्या कारणास्तव गेला. म्हणून बाकीचे सगळेजण आता जे प्रतियश कलाकार आहेत हे मी गुरुजींच्याकडे शिकत असताना त्यावेळेपासून बघतोय की हे सगळेजण नामवंत तेव्हापासून होते. अच्छा. आणि मी आत्ता गेली 15-20 वर्ष आत्ता मी आलेलो आहे बाहेर. हे लोक गेली 40 वर्ष गात आहेत. हां. त्यामुळे ह्या सगळ्यांची करिअर मी बघितलेली आहे की आत्ता असे होते आणि असे बदल केले आणि ह्यांचं असं केलं. पण मी माझं मात्र शिक्षण सुरू आहे. मी मात्र किशोरी त्यांच्याकडे शिकतोय, त्यांच्या मागे बसून गातोय. हेच माझं त्यावेळेचं माझ्या डोक्यात होतं. असं कधीच नव्हतं की वेगळं हे करावं. पण कालांतराने जशी 15-16 वर्ष झाली तसं मला असं वाटलं की नाही, आता मी माझे अनुभव घ्यायला पाहिजे, नाहीतर मी माझ्यावर कंटाळेन, चिडेन आणि मग ते फ्रस्ट्रेशन मध्ये काही होऊ शकतं. मग हे ज्यावेळी तुम्ही किशोरीताईंना सांगितलं असेल त्यांची काय रिॲक्शन होती? त्यांची रिॲक्शन म्हणजे त्यांना ते अजिबात पटलं नाही. बरं. त्यांना ते पटलंच नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की गुरुच्या पंखाखालीच नेहमी शिष्याने राहावं. बरं. पण मला नेहमी असं वाटतं, म्हणजे माझं मत हे सगळं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये बरोबर आहे. गाण्याच्या क्षेत्रामध्ये स्टेजवर बसून तुम्ही तुमचे अनुभव घ्यायला पाहिजे. ओके. जोपर्यंत तुम्ही स्वतः अनुभव घेत नाही स्टेजचा. म्हणजे आमचे बाबा नेहमी एक गोष्ट सांगायचे. कुठेतरी जुने खासाहेब होते, त्यांनी एका मुलीला शिकवलं. 12 वर्ष अगदी पिसून काढलं त्यांनी सगळं व्यवस्थित. म्हणजे आता ही पट्टीची गायिका झाली असं त्यांनी जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी तिचा जाहीर कार्यक्रम ठेवला आणि सगळ्या मोठमोठ्या लोकांना बोलवलं. आणि ठराविक वेळी पडदा उघडला, ती गायला बसलेली आहे तिकडे. पण एवढे लोक बघून तिची जी फाफरली, वा, ती गाऊच शकली नाही, कारण ती अर्धवेळी झाली एवढे लोक बघून. म्हणजे तिला ती म्हणजे सवय नाही. म्हणजे गाण्याच्या क्षेत्रामध्ये गुरु हाच महत्वाचा जरी असला तरी पण तुमचा अनुभव हा सुद्धा महत्वाचा आहे. जेव्हा तुम्ही स्वतंत्र गायन सादर करता तेव्हा तुम्ही तुमचा अनुभव द्यायचा आहे. करेक्ट. बरोबर की नाही? मी काय शिकलो त्याच्यामध्ये, मी कोणाचा शिष्य आहे हे पण दिसलं पाहिजे, माझं चिंतन काय हे पण दिसलं पाहिजे. आणि किशोरीताईंची पण हीच धाटणी होती. पण कुठेतरी काहीतरी जरा म्हणतात की काहीतरी आमचं एक वेगळंच नातं होतं. म्हणजे जिथे जिथे किशोरीताई जायच्या तिथे तिथे मी त्यांच्या बरोबर असायचो. पण हा जेव्हा मुद्दा माझ्या लक्षात आला की नो, आता जर मी बाहेर पडलो नाही तर मी स्वतःवर कंटाळेन. म्हणून मी बाहेरच पडलो. मी ओके. बाहेर पडून माझे अनुभव घ्यायला मी सुरुवात केली. आता हे असं होऊ शकतं की गुरूंची परमिशन नव्हती असं नाही आहे, पण त्यांना गुरुच्या म्हणजे स्वतंत्र राहणं त्यांना मान्य नव्हतं. पण तरी पण मी हा निर्णय घेतला ना. तो निर्णय मी घेतला, त्याबरोबर माझं मी काम सुरू केलं. हळूहळू 5-7 वर्ष मला लागली की मी काय करतोय, काय करू शकतोय आणि लोकांना माझं काय आवडतंय ह्यासाठी माझी 5-7 वर्ष गेली. बरोबर. म्हणून तर मी उशिरा लोकांसमोर आलो. लोक 30ला 20ला गात होते, मी तर 40ला बाहेर पडलो. त्यामुळे हा तेवढा फरक हा माझ्यात आणि त्यांच्यात पडणार. पण नंतर किशोरीताईंनाही ते पटलं. म्हणून मग त्यांच्याकडे मी परत जायला लागलो. त्यानंतरच गान सरस्वती महोत्सव सुरू केला आपण. म्हणजे गान सरस्वती महोत्सव हे त्यांची कृपा अबाधित राखली याचंच प्रतीक आहे. त्यांची आम्ही गान सरस्वती महोत्सवामध्ये त्यांची पाद्यपूजा केली. पाद्यपूजा करून एक कर्नाटकामध्ये त्या पद्धतीने सन्मान करतात. की पायामध्ये सोन्याचं कडं घालतात. आणि तिथे ब्राह्मण सगळे होते, त्यांच्या वेदघोष सुरू होता. त्या वेदघोषामध्ये त्यांचं पाद्यपूजन झालं, त्यांच्या पायामध्ये कडं घातलं आणि हा समारंभ त्यांचा विधिवत त्यांचं पूजन आम्ही केलं. म्हणजे हा त्यांचा ऍक्सेप्टन्सच होता असं मी म्हणतो. गान सरस्वती महोत्सवाबद्दल थोडं सांगा ना. हो, ते गाणं काय आहे की किशोरीताईंचं नाव हे जास्त करून पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश वगैरे ह्या बाजूला जास्त झालं. महाराष्ट्रामध्ये
जेवढं त्या बाजूला क्रेज होती किशोरीताईंची, तेवढी क्रेज इथे होती, पण ती त्यांना जाणवत नव्हती. बरं. पण त्यांना असं नेहमी वाटायचं की महाराष्ट्रातल्या लोकांना माझं गाणं आवडत नाही किंवा महाराष्ट्रात लोकांनी माझी कदर केली नाही, असं एक त्यांच्या मनात खूप होतं. म्हणून त्या मराठी कधी गायच्या नाहीत जास्त, हिंदीच गायच्या. तो एक राग त्यांच्या मनात असेल वगैरे वगैरे, ते आपण मोठ्यांच्या मोठ्या गोष्टी त्या आपण जास्त त्यात पडू नाही. तर हा मुद्दा घेऊन एक जयपूर घराण्याचं व्यासपीठ पुण्यामध्ये असावं, हा एक त्यातला विचार होता. किशोरीताई तयारच होत नव्हत्या. 1 वर्ष लागलं त्यांना तयार व्हायला. आम्ही कितीतरी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना समजावून सांगितलं, पण त्यांना ते मान्यच नव्हतं. माझ्या नावचा उत्सव कशासाठी करताय तुम्ही, असंच म्हणजे त्यांच्या मनात होतं. आणि माझ्या त्यातली अगदी शुद्ध भावना होती की किशोरीताईंनी त्यांच्या हयातीमध्ये बघावं की लोक त्यांच्यावर किती प्रेम करतात, हे त्यांनी बघावं, हे माझ्या अतिशय मनापासून. कारण काय, माणूस गेल्यानंतर आपण त्याचे उत्सव त्यांच्या नावाने साजरे करतो, त्याचा त्या माणसाला काही उपयोग होत नाही. बरोबर आहे. मग त्या असताना त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी बघितलं, त्या स्वतः येऊन गायल्या. अजून मला काय पाहिजे मग दुसरं. खरं. कारण त्या असताना, त्यांनी स्वतः असताना की महाराष्ट्रातल्या लोकांनी माझ्यावर प्रेम केलं, विशेषतः पुण्यातल्या लोकांनी. त्यामुळे हे त्यांना समाधान मी देऊ शकलो, माझ्याकडनं झालं. मी दिलं नाही मिळत, माझ्याकडनं ते देवाने लिहून घेतलं. तसं होतं, तसं ते व्हायचं होतं, म्हणून ते माझ्याकडून तसं काम झालं. नाहीतर म्हणजे तो एक आम्हाला खूप समाधान वाटतं की किशोरीताईंना महाराष्ट्रामध्ये, विशेषतः पुण्यामध्ये त्यांच्या नावचा महोत्सव सुरू राहील ही त्यांना खात्री पटली. आणि त्याच्यात नंतर त्या गेल्या. म्हणजे अच्छा. किशोरीताईंचं कसं होतं अध्यात्म किंवा ओव्हरऑल, त्या कोणाला मानायच्या, कुठल्या थीम किंवा असं काही नाही. म्हणजे कसं आहे की प्रत्येकाच्या बाबतीमध्ये आपण बघितलं तर काहीतरी प्रसंग असे येतात जेव्हा माणूस भक्तीकडे वळतो. बरोबर. जेव्हा किशोरीताई जयपूर घराण्याचं अगदी ऑथेंटिक म्हणण्यापेक्षा जयपूर घराण्याची गायकी जेव्हा गात होत्या, तेव्हा त्या फिअरलेस होत्या. त्यांना कसलंही तसं भय नव्हतं. वाटेल त्या करू शकत होत्या. त्यांच्या बुद्धीवरती आणि आवाजावरती जबरदस्त कमांड होती. ओके. आणि किशोरीताई म्हणजे क्रिएटिव्हिटी. एक किशोरीताईंनी एक राग जर 500 वेळा गायला तर 500 वेगळ्या शेड्स, कधीच एक शेड रिपीट होणार नाही. ओके. असं म्हणजे किशोरीताईंचं डोकं. आज गातील ते उद्या नाही, उद्या गातील ते परवा नाही. पण असं सगळं चालू असताना केव्हा तरी ताईंचा आवाज गेला. बापरे. आणि तो गेला आवाज, तो आता कशामुळे गेला काय आपल्याला माहिती नाही, त्याच्याविषयी आपण न बोललेलं बरं. पण तो आवाज गेल्यानंतर संबंध करिअर गाण्यावरती आणि आवाज गेला अशा याच्यात त्यांना नर्वस ब्रेकडाऊन झाला. म्हणजे गाडीचा स्पीड सुद्धा त्यांना सहन होत नव्हता. त्यांना त्या काय बोलल्या ते 2 फुटावरती ऐकायला यायचं नाही. असा प्रसंग त्यांच्यावर आल्यानंतर मग पुण्यातलेच एक वैद्य सरदेशमुख, तर सरदेशमुख महाराज म्हणून होऊन गेले मोठे. म्हणजे ते आध्यात्मिक आणि वैद्य असं ज्याला म्हणतो आपण. म्हणजे काही काळ तेच किशोरीताईंचे गुरु होते. आणि ह्या सगळ्याच्या दरम्यान किशोरीताईंचा राघवेंद्र स्वामींच्या वरती एक श्रद्धा जडली. अच्छा. केव्हा कशी हे आम्हाला माहिती नाही, पण ती राघवेंद्र स्वामी हे किशोरीताईंचं दैवत, सद्गुरू. पण ह्या वैद्यांच्या उपचारांनी ताईंचा आवाज काम करायला लागला. ओके. आणि परत पुन्हा 6 वर्षांनी त्या गायला लागल्या. त्या गायला लागल्यानंतरच्या 2-3 वर्षातलंच आपलं नाटक आहे तुझी वाट वेगळी. कारण त्यावेळेला किशोरीताईंचा आवाज ओपन होत होता. नाहीतर असं तो त्याला एक पत्ती निघणं असं एक गाण्यामध्ये आहे, तशी त्यांच्या आवाजाला पत्ती निघायची. त्यांना प्रवास करायला त्रास व्हायचा. ओके. त्यावेळेला त्यांना चिंतनाची जास्त सवय झाली. आणि त्या नेहमी सांगायच्या की अशा ह्याच्यामध्ये बाळनी म्हणजे हृदयनाथजींनी किशोरीताईंना स्वरमंडळ दिलं. मग स्वरमंडळ घेऊन त्या नेहमी चिंतन करत बसायच्या. एक राग आणि त्याचं नुसतं बाहेर गायचं नाहीत, पण आतमध्ये प्रचंड गाणं सुरू होतं त्यांचं. त्यामुळे तेच गाणं जे आधी आपण फिअरलेस, तेच गाणं म्हणजे अगदी बुद्धिमत्ता प्रचूर, लोकांचं डोकं फाटेल अशी बुद्धिमत्ता, तेच गाणं त्यांनी भावअंग पकडलं. आणि किशोरीताईंच्या गाण्यामधला जो भाव आहे तो आणखीन लोकांपर्यंत पोचायला लागला. आता तुम्ही उल्लेख केला राघवेंद्र स्वामींबद्दल, तर ते तुमचे सुद्धा गुरु आहेत. मी आत्ताच म्हटलं ना की जसं
एखादा प्रसंग यावा लागतो, हा तसा माझ्याही आयुष्यात प्रसंग आला. बर, तो कोणता? म्हणजे मी ताईंच्याकडे शिकायला लागल्यानंतर एक 2-3 वर्षामध्ये माझं डोकं दुखायला लागलं इथे. बर. थोडंसं दुखत होतं, खूप मोठं नाही, काहीच कळत नव्हतं. महिना असाच गेला. मग एकदा केव्हा तरी मी रोज म्हणतोय म्हटल्यानंतर आई म्हणाली माझी की तू जा ताबडतोब डॉक्टर बापटांच्याकडे जाऊन भेट AEM मध्ये आणि त्यांचं सगळे तपासण्या करून घे, म्हणजे काय आहे ते समजेल आपल्याला. तर मी तसं त्यांच्याकडे गेलो. त्यांनी एक्सरे काढला. त्यांना पण वाटलं एवढं काही नसेल, पण त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी एक सर्दीसारखा म्युकस गोळा हा माझ्या ब्रेनला टच होतोय, टच होऊ शकतो, अशा अवस्थेत त्यांना दिसला तो. बर. मग याच्यावर उपाय काय? ते म्हटलं ऑपरेशन करून काढून टाकायला पाहिजे. तर डोक्याचं ऑपरेशन KEM मध्ये रिस्क, म्हणजे सगळेच रिस्क होती. मग किशोरीताईंचा मी तेव्हा इतका, म्हणजे माझं किशोरीताई आणि मी आमचं इतकं झालं म्हणतात की म्हणजे मी आलो नाही किंवा मी त्यांच्याबरोबर नाही असं नव्हतं. त्याच्यामुळे इतका मी त्यांच्या कुटुंबामध्ये मिक्सअप झालेलो होतो की बाबा सुद्धा मला सांगायचे बऱ्याच वेळेला की रघुनंदन किशोरी आमोणकर, म्हणजे इतकं तुमचा कनेक्ट खूप होता जोरात. त्याच्यामुळे मग त्यांच्या लक्षात आलं की अरे डोक्याचं ऑपरेशन आहे, डोक्याच्या ऑपरेशनची गॅरंटी कोणी घ्यायची, काही होऊ शकतं, कुठेही ऑपरेशन करता करता जर कुठेतरी काही लागलं तर आयुष्यभर सोसत राहायचं ते. म्हणून मग त्यांच्या डोक्यात आलं की हे आता दुखणं माझ्या हातात राहिलेलं नाही आहे, बर, मी तुला माझ्या स्वामींच्या हातात टाकते. बर. असं म्हणून त्यांनी मला सांगितलं की गुरुवारी ये. मग त्यांनी मला दीक्षा दिली, मंत्र दिला, स्तोत्र दिलं, हे सगळं त्यांनी मला करून घेतलं. आणि त्या दिवसापासून आज तागायत माझी श्रद्धा आहे की त्यांच्यावरच मी आज आहे. कारण डोक्याचं ऑपरेशन झालेला, जर तिथे काही गडबड झाली असती तर काय झालं असतं मला माहिती नाही. खरं. म्हणून तेच मला सांभाळतायत. बर. ही माझी एक भावना त्याच्यातनं डेव्हलप झालेली आहे. आणि मी पदोपदी बघतोच ना, प्रत्येक गोष्टीमध्ये मला तेच दिसतात. अच्छा. की अरे मी त्यांनीच केलेलं आहे ते. आपल्याला लक्षात येतं की अरे ओके, हे त्यांच्याच मर्जीने झालेलं आहे. हे जसं 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 मला हळूहळू पटत गेलं तसं माझ्या मनातलं अजून दृढ होत गेलं. बर. त्यामुळे मी जसं म्हणतो की त्यांच्या कृपेवर मी चाललेलो आहे. अच्छा. म्हणजे त्यांनी कृपा काढून घेतली की मी संपलो, इतकं दृढ माझ्या डोक्यात मध्ये आहेत ते. बर. राघवेंद्र स्वामी म्हणजे प्रल्हाद ज्यांना आपण म्हणतो. बरोबर. म्हणजे प्रल्हाद म्हणजे काय म्हणतात त्याला, ते खूप हिस्ट्री आहे ती. पण त्यांना विष्णूचा शाप झाल्यामुळे शंकुकर्णाला, ओके, की त्यांनी ब्रह्मदेवाचा, त्याच्यानंतर त्यांनी 4 अवतार पुढे घेतले. त्यातला पहिला प्रल्हाद, त्यानंतर बाल्लिक, त्यानंतर व्यासराय आणि मग राघवेंद्र स्वामी. अच्छा. तर राघवेंद्र स्वामी हा त्यांचा चौथा आणि लास्ट अवतार. बर. म्हणजे त्यांच्या जसं म्हणतात की त्यांची तिथे जशी ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आहे तशी त्यांनी त्यावेळेला 350 वर्षांपूर्वी संजीवन समाधी घेतली. बर. आणि त्यांनी त्यांच्या ह्याच्यात लिहून ठेवलेलं की मी याच्यामध्ये 700 वर्ष मी असेल. इथे जो कोणी येईल आणि जो कोणी इथे मला प्रदक्षिणा करेल आणि त्याच्या जे मनातलं हे आहे, त्या गोष्टी आहेत, त्यांची ती इच्छा मी पुरवी. त्यांच्या आयुष्यातनं दुःख मी काढून टाकेन. त्यांचं आय विल रिमूव्ह द सॉरोज फ्रॉम भक्ताच्या आयुष्यातनं, आता त्यांचं ब्रीद आहे. ओके. त्यामुळे खूप लोकांनी वेगवेगळे अनुभव घेतलेले आहेत. आणि राघवेंद्र स्वामींच्या वडिलांनी तिरुपतीची 12 वर्षे सेवा केल्यानंतर राघवेंद्र स्वामी झालेले आहे. बर. बर. म्हणजे हे पण त्याच्या मागे की त्यांना संतान होत नव्हतं, मग त्यांनी सेवा केली. तिथे सेवा तिरुपतीची झाल्यानंतर, म्हणजे हे तिरुपती म्हणजे ज्याला म्हणतात विष्णूचं स्वरूप आहे, म्हणजे ब्रह्मा पण आणि विष्णू सुद्धा दोन्ही बाजूने. त्यामुळे त्यांच्या इथे म्हणजे खूप लोकांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि खूप जागृत आहे. जसं आपल्या बाजूला आपण साईबाबांचं बघतो तसं तिकडे प्रत्येक ठिकाणी तुम्ही राघवेंद्र स्वामींचा फोटो असणारच. अच्छा. किंवा त्यांना मानणारे लोक असणारच. हे कुठे आहे त्यांचे? आंध्र प्रदेश आणि कर्नाटकाच्या बॉर्डरवरती मंत्रालय म्हणून गाव आहे. बर. तर तिथे खूप लोक जातात. आणि आत्ताच त्यांचा ऑगस्टमध्ये आराधना महोत्सव म्हणून आहे. बर. मी ज्यांनी समाधी घेतली तो दिवस त्यांनी सांगितलं की तुम्ही हा उत्सवासारखा साजरा करा. बर. त्यामुळे हे 3, 4, 5 दिवस उत्सवच असतो. ओके. खूप लोक येतात, खूप सेवा करतात आणि तिथे त्यांची कृपा मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि कृपा होते पण.
बर. तुम्हाला कधी म्हणजे तुम्ही दरवर्षी जाता का तुम्ही? दरवर्षी असं जात नाही, पण मी बऱ्याच वेळेला गेलो पण आहे. आणि जसं जमेल तसं जाऊन दर्शन घ्यायचं, नाही तर इथल्या मठात तरी आम्ही जातो. इथे कुठे आहे पुण्यात? इथे मध्ये आपल्या विजय टॉकीजच्या समोर. बर. आणि चिंचवडला पण आहे. बर बर. प्रत्येक ठिकाणी आहे, म्हणजे देशात परदेशात सगळीकडे आहे. सगळीकडे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की राघवेंद्र स्वामी हे स्वतः उत्तम संगीतज्ञ होते. बर. अच्छा. त्यामुळे ते स्वतः गायचेही उत्तम, वीणा वादन पण करायचे. ओके. त्यामुळे आम्हाला असं एक वाटतं की हे गाणाऱ्या लोकांनी त्यांच्या आश्रयाखाली राहावं. अच्छा. आणि आपण जसं म्हणतात की गाणं सरस्वतीच्या वेळची एक गोष्ट पण ही सांगतो, म्हणजे कसं त्यांचं अस्तित्व ते दाखवून देतात. ओके. की जसं किशोरीताईंचे गुरु राघवेंद्र स्वामी, तसं भीमसेन जोशींचे पण गुरु राघवेंद्र स्वामी. बर. म्हणजे राघवेंद्र स्वामींच्या आपल्या भीमसेन जोशींच्या घराण्यातच राघवेंद्र स्वामींचं हे आहे. ओके. म्हणजे असं नाही आमच्यासारखे बाहेरनं 20व्या वर्षी जागृत झालेले लोक नाही, त्यांच्या घराण्यामध्येच ती परंपरा आहे. म्हणजे तिरुपती बालाजी आणि राघवेंद्र स्वामी त्यांच्या घराण्यातच आहे. आणि त्यांच्या घराण्यातल्या पूजेमध्ये ते सगळे देव असतात. बर. असे त्यांची वंशपरंपरागत राघवेंद्र स्वामींचे पुजारी ते भक्त त्यांचे. तर म्हणजे त्यांनी तिथे सेवा केली होती. त्यानंतर त्यांना राघवेंद्र स्वामी कुठल्या वेगळ्या रूपात आले आणि ते काय काय सांगायचे. त्याच्यातनं त्यांना राघवेंद्र स्वामींनी पण भीमसेनजींना शिकवलं असं पण आहे, स्वप्नात शिकवलं वगैरे असं पण काय काय म्हटलं जातं. बर. तर जेव्हा गान सरस्वती महोत्सव करायचा ठरला तर पहिली गोष्ट मी तर गुरुभक्त, गुरुप्रेमी आणि गुरु हेच माझ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हटलं तिकडे गान सरस्वती महोत्सवाच्या वेळी म्हटलं राघवेंद्र स्वामींचा फोटो पाहिजे. म्हटलं काय करायचं काहीच कळेना. मग काहीतरी विचार असा आला की अरे भीमसेनजींकडेच असेल ना फोटो. मग अपर्णा माझी पत्नी, मग ती त्यांच्याकडे गेली होती आणि जयंत दादांनी डायरेक्ट त्यांच्या पूजेतली जी मूर्ती ही होती, फोटो होता, तोच काढून त्यांनी बाहेर आणला. तुम्हाला राघवेंद्र स्वामींचा फोटो पाहिजे ना, हा घ्या. मग तिने फोटो काढला, तो फोटोग्राफर बरोबर घेऊन गेले होते आणि तो राघवेंद्र आपल्या भीमसेनजींच्या पूजेतला जो फोटो आहे तो फोटो तिथे माझ्या गान सरस्वतीच्या मागच्या बॅनरवरती तो दिसतो. बर. म्हणजे जसा ही भावना काय की गान सरस्वती महोत्सव म्हणजे किशोरीताईंचं नाव आहे, पण त्याला परंपरा आहे. त्याला राघवेंद्र स्वामी पण त्याच्यात आहेत, त्याच्यामध्ये अल्लादिया खासाब पण आहेत, केसरबाई केरकर पण आहेत, मोगूबाई कुर्डीकर पण आहेत आणि माझे वडील पण आहेत. या सगळ्यांचा हे सगळे बॅकबोन आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी काम करतो. अच्छा. म्हणून राघवेंद्र स्वामींचे 2 श्लोक म्हटल्याशिवाय आम्ही सुरूच करत नाही. बर. मठामधून त्यांचे 2 ब्राह्मण येतात, त्यांचं पुण्यावाचन करतात आणि मग म्हणजे त्यांच्या आशीर्वादाने हे मी करतो. ओके. आता मी म्हटलं ना जसं की ते पदोपदी जाणवत असतात, तर ही प्रसंग व्हायचं काय कारण आहे. खरंय. डायरेक्ट आमच्या म्हणजे किशोरीताई जसं आमचं दैवत आहे तसं भीमसेनजी पण आमचं दैवत आहे. बरोबर. प्लस ते राघवेंद्र स्वामींचे भक्त आहेत म्हणून आणखीन डबल दैवत. अच्छा. त्यामुळे त्यांचा कुठेतरी आशीर्वाद आणि सहभाग याच्यामध्ये मिळणं हाच त्यांचा आशीर्वाद आहे. बर. दुसरं अजून किती वेगळा विचार करायचा. तुम्ही ते श्लोक जे म्हणता ते सांगू शकाल इथे? हा, त्यांचा एक मंगलाष्टक आहे, तर त्या मंगलाष्टक जे आहे त्याची पण एक तुला गोष्ट सांगतो. म्हणजे किशोरीताईंनी जेव्हा HMV आणि किशोरीताईंचं काहीतरी वाजलं, ओके, म्हणून 17 वर्ष किशोरीताईंनी काही त्यांच्यासाठी गायलं नाही. बर. मग नंतर त्याचे जे कोणीतरी आले मॅनेजर किंवा जे कोण अधिकारी आले, HMV म्हणजे काय? हिज मास्टर्स व्हॉइस. अच्छा. हा, HMV खूप गाजलेले, कारण सगळं आता आपण जे सारेगामा बघतो किंवा तो रेडिओ काढलाय बघ एक. अच्छा. ते म्हणजे आतापर्यंतचे सगळे फिल्म जे झाले ते HMVनीच केले सगळे. बर बर. HMVच्या कडे राईट्स होते ते सगळे. ओके. तर ते मग ते आले किशोरी त्यांच्याकडे की आमच्यासाठी काहीतरी तुम्ही करा. किशोरीताईंचं 17 वर्ष तुम्ही आलेले नाही आहात, मी एकाच अटीवर करेन, मी माझ्या स्वामींचं स्तोत्र आणि हे करणार, ते जर तुम्हाला मान्य असेल तर मी तुमच्यासाठी काहीतरी काम करेन. बर. त्यांनी मान्य केलं. मग किशोरीताईंनी त्यांचं स्तोत्र, त्यांचं मंगलाष्टक आणि अजून अष्टोत्तर शतनामावळी आणि एक भजन, अच्छा, हे त्याच्यामध्ये केलं. ते रेकॉर्ड केलं आणि 4 दिवसांनी त्याचं मिक्सिंग झाल्यानंतर त्यांनी आम्हाला बोलवलं. किशोरीताई गेल्या होत्या तिकडे ऐकायला, मला पण सांगितलं होतं. आम्ही पण त्याच वेळेला साधारण पोचलो
आणि ते स्तोत्र सुरू होतं तिकडे. तर किशोरीताईंच्या आवाजामध्ये ते स्तोत्र सुरू असताना एक 3-4 श्लोक झाल्यानंतर मला काय झालं मला माहिती नाही, काय आठवलं मला माहिती नाही, पण मी प्रचंड रडायला लागलो, ओक्साबोक्षी रडायला लागलो. मी मला सुद्धा माहिती नाही, मी काय असं रडणारा माणूस नाही, म्हणजे असं पटकन काहीतरी झालं आणि डोळ्यात पाणी काढलं असं नाही, पण कुठेतरी एक अत्युच्च भावना तिकडे प्रकट झाली आणि ती इतकी कॅप्चर झाली मला की माझ्या डोळ्यात मी म्हणजे साधं रडत नव्हतो, ओक्साबोक्षी हमसून रडत होतो. मला पण समजेना, मी बघतोय मी स्वतः रडतोय म्हणून काय करायचं, असू दे म्हटलं, मग काय माहिती नाही. मग थोड्या वेळाने मी शांत झालो, पाणी प्यायलो, अमुक तमुक डोळे पिसले, सगळं झालं. आणि मग किशोरीताई मला म्हणाल्या, अरे रड्या, म्हणाले मला जिथे वाटलं ना रडावंसं तिथे तू सुरू केलंस म्हणाले. म्हणजे मी जिथे असं वाटलं की मला आत्ता रडू येईल तिथेच तू सुरू केलंस म्हणाले. म्हटलं आता मी काय हा योग म्हणायचा. म्हणजे काही लोकांना समजलं नाही मी काय रडतोय, त्यांना वाटलं काहीतरी मला आठवून भलतंच मी रडतोय. तसं नव्हतं, पण त्या स्वरांचा, त्या राघवेंद्र स्वामींच्या अस्तित्वाचा काहीतरी असा परिणाम झाला की माझ्या डोळ्यात पाणी आलं. असंच अजून एक सांगतो मी आणि मग तो श्लोक म्हणलो. तर आम्ही गेलो होतो किशोरीताईंच्या बरोबर. दरवर्षी ताई जायच्या हरिदास स्वामींच्या इथे, वृंदावनाला. तर वृंदावनाला तिकडे जाऊन ताईंची सेवा असायची तिकडे. दरवर्षी दिल्लीला जाऊन आम्ही तिकडे वृंदावनला जायचं, तिथे सेवा करायची ताईंच्या बरोबर आम्ही. मग मी जेव्हा पहिल्यांदा गेलो तिथे, अरे हरिदास स्वामींच्या इथे जाणार आपण, बापरे, तानसेनचे गुरुजी, हरिदास स्वामी म्हणजे ज्यांच्या मांडीवर कृष्ण आणि राधा खेळतात, असं सगळं ऐकलेलं आणि गाण्यातले म्हणजे सर्वोच्च, त्यांच्याकडे आपण भेटणार, अमुक तमुक दर्शन घेणार, असं काहीतरी डोक्यामध्ये सुरू झालं. आणि तिकडे आम्ही जेव्हा ना हरिदास स्वामींच्या समाधीवरती गेलो आणि समाधीच्या इथे मी जस्ट वाकलो, म्हणजे नमस्कार करण्यासाठी वाकलो आणि तिथे ललत सुरू होता, कोणीतरी ललत गात होता. सेम म्हणजे जिथे जसं झालं ना, काहीतरी एक वेगळंच वातावरण झालं माझ्या मनाचं की जे मी एक्सप्लेन नाही करू शकत काय झालं ते. आणि मी रडायलाच लागलो. कसली तरी आठवण म्हणतो आपण जसं, अरे 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 असं झालं म्हणतो की काहीतरी अद्वितीय, अत्युच्च, आपल्या दृष्टीने फार अत्युच्च काहीतरी गोष्ट आहे. म्हणजे असं काहीतरी बघितलं किंवा असं काहीतरी अनुभव आला की आपल्या डोळ्यात पाणी येणं आपलं काहीतरी पूर्वजन्मीचं असू शकतं. खरं. तर मी तिथे ऍक्च्युअल म्हणजे कंट्रोल पण आपण होत नव्हतं, असं रडलो मी. किशोरीताईंचा पण नमस्कार केला. म्हणजे असे प्रसंग माझ्या आयुष्यात आले की काय 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 आता जसं आपण म्हणू ना की थांब आधी तुझा श्लोक आपण म्हणू. नाही चालेल, तुम्ही आधी सांगाल. मी म्हणजे किशोरीताईंच्याकडे गात असताना किशोरीताईंचं गाणं जे आहे ते इतक्या आध्यात्मिक लेवलला होतं. आम्हाला कसं कळणार त्यांची आध्यात्मिक लेवल, आम्हाला तर काहीच कळणं शक्य नाही. पण मला एक सवय होती, काही मुद्दाम आपला आजचा विषय संगीत आणि अध्यात्म असंच आहे, त्यामुळे हा मी जरूर मला सांगायला आवडेल. एकदा किशोरीताईंच्याकडे किशोरीताई भूप गात होत्या. आणि माझं एक माहिती नाही मला का आणि कसं ते, पण असं काहीतरी वातावरण दिसलं किंवा झालं की मी आपण मांडी घालणार, हात असं ठेवणार आणि मी ध्यानाला बसतो. काय करतो माझं मला काहीही माहिती नाही, पण अशी बसण्याची इच्छा होते आणि त्यातनं मग उठूच नाही अशी पण इच्छा होते. नेमकं त्यावेळेला तो भूप चालू असताना माझी तशी इच्छा झाली. आणि मी जर तसं बसलो तर मला ही परमिशन होती की लेट हिम बी लाईक दॅट, जसं त्याच्या मनात येते त्याप्रमाणे त्याला वागू. बसलो, ध्यानाला बसलो मी. ताईंचं गाण्याबरोबर माझा पण प्रवास चालू होता. मी असं बऱ्याच ठिकाणातनं गेलो, गुहेतनं गेलो, जंगलातनं गेलो. मला एक तांबूस लाईट दिसत होता, तांबूस रंग दिसत होता. मला पण समजत नव्हतं, मी पण त्याच्या बरोबरीने चाललेलो होतं. ताईंचं गाणं सुरू आहे, ताई गातात, त्या प्रवाहाबरोबर मी वाहत होतो. आणि वाहता 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 मी बघितलं एका ठिकाणी एक छोटंसं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये देव नाही आहे. एवढं बघितलं आणि मी थांबलो. पण हा खूप वेळेचा प्रवास झाला, म्हणजे मी तासभर, पाऊण तास धरू आपण, असा मी त्या अवस्थेत होतो. आता हे एका दृष्टीने बघितलं तर हा बावळटपणा आहे, एका दृष्टीने बघितलं तर आपण ज्याला म्हणतात की त्या किशोरीताईंच्या गाण्याच्या वातावरणाचा प्रभाव म्हणून माझ्यात ते भाव जागृत झाले. आणि ते भाव जागृत झाल्यानंतर त्या भावांनी इतकं माझ्यावर
पकडून ठेवलं ठेवले. की मी त्याच्यातनं बाहेरच पडू शकत नाही. खटाखट म्हणतात ना, पाय आपले असे होणार, मी असं होणार आणि बसणार. खरं. मला काही मी कुठे शिकलो नाही, काही नाही. बर बर बर. तर हे काहीतरी एक माझ्या अंगात आहे, बाय डिफॉल्ट मला ते दिलेलं आहे. त्यामुळे त्याचा उपयोग आपण गाण्यात पण होतच असतो. बर बर. हा, ज्यावेळी तुम्ही गात असता त्यावेळी असं कधी झालेलं आहे असं सांगितलं? नाही, काय असतं, आपण ज्याला म्हणू, काल परवाच आमच्या डोक्यात विचार आला. आम्ही एका डॉक्टरांच्या व्याख्यानाला गेलो होतो आणि बोलता बोलता ते म्हणाले की तुम्ही तुमचा रियाज केल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटलं पाहिजे. हा. मी म्हटलं, अरे मी नेहमी म्हटलं अपर्णाला सांगायचो मी की म्हणजे मला वाटायचं आणि हे नेहमी सांगायचो की सकाळचा आमचा जो अभ्यास आहे तो केल्यानंतर मला असं वाटायचं काय शुद्ध, मला आंघोळ पण करायची गरज नाही. अच्छा. इतकं आतून शुद्ध झाल्यासारखं माझं फिलिंग यायचं मला. बर बर बर. म्हणजे हा कुठे ना कुठेतरी हा आध्यात्मिक टचचाच हा भाग आहे. बरोबर. जसं आपण म्हणतो ना की मला जसं डिफॉल्ट माझ्यात ज्या गोष्टी टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये सूर आहे, सुराविषयीचं प्रेम आहे, भाव दिसणं हा एक प्रकार आहे. तसंच हा कुठला तरी एक योगाचा टच आहे असेल. आणि मला माझ्या वाचनामध्ये म्हणतो जसं की माझ्याकडे गाण्याची पुस्तकं कमी आणि आध्यात्मिक जास्त आहे. बर. की मी ह्याच्यात मी कुंडलिनी जागृत झाल्यानंतर काय होतं, हे झाल्यानंतर काय होतं वगैरे वगैरे ज्याला म्हणतो ना, मी मध्यंतरी मी एक योग निद्रेचा अभ्यास करत होतो मी. बर. आणि योग निद्रेच्या वेळेला मला वेगवेगळे अनुभव येत होते. बरं. मी ज्यावेळेला त्यावेळेला मी जेव्हा रियाज करत होतो पहाटे उठून, आणि गंमत अशी झाली, 1-2 वेळा असं मी बघितलं की जर त्या दृष्टीने तुम्ही गायला लागलात, बर, एका सुरावर थांबलं, त्या सुरावर थांबल्यानंतर परत तेच अनुभव येत आहेत. ओके. आता अजून एक गंमत सांगायची म्हणजे की जेव्हा आता आम्ही मंदिराचा अभ्यास करतोय, सा नि ध प मा ग, आता मी ग वर थांबून राहिलोय. प्रत्येक सुरावर थांबणं हाच आमचा अभ्यास. की तो थांबून प्रत्येक वेळी त्याला अगदी पॉलिश करून व्यवस्थित ठेवणे जागी. केव्हाही तो शास्त्रीय संगीतात लागू दे, भजनात लागू दे, ह्याच्यात लागू दे, त्याच्यात लागू दे, फिल्म सॉन्ग मध्ये लागू दे, तो सूर असा पक्का आणि छान लागला पाहिजे. ओके. यासाठी त्याची आम्ही सवय खूप करतो. तो गंधान लावायचो ज्या वेळेला, त्यावेळेला हे सगळं जागृत व्हायचं. जसे ते योगनिद्रेचे अनुभव होते तसेच अनुभव ह्याच्यात यायला लागायचे. आणि गंमत अशी, तो गंधार लावताना आपण ज्याला म्हणू ना, वरती विहीर जर वरती असेल समजा, तर खालून बघताना कसं वाटेल, असा तो गंधार मला दिसायचा. तर तो गंधार लावताना मला एक फिलिंग यायचं की मी खूप खाली आहे, प्रकाश वरती आहे, आणि विहिरीत खाली जर आपण बघू प्रकाश कुठे आणि विहीर कशी दिसेल, तसं एक फिलिंग मला गंधार लावताना यायचं. बर. हळूहळू मग मी माझा विचार जेव्हा केला, त्याही वेळेला या सगळ्या क्रिया, म्हणजे जागृतीच्या ज्या क्रिया होत्या त्या सगळ्या ऑन व्हायच्या. बर. की मी कसा बसलो हेच मला कळत नव्हतं, की मी तिरका आहे का, असं बसलो की का, असं मला वाटायचं. बर. असं ते वेगवेगळं होतं. पण कसं आहे की आम्ही नंतर गाण्याकडेच लक्ष जास्त दिलं, त्यामुळे मग ह्या गोष्टींकडे थोडंसं दुर्लक्ष मी केलं. पण या होत होत्या गोष्टी माझ्याकडे, की हा काय होत आहेत म्हणून मी सद्गुरूंना भेटायला पण गेलो होतो. अच्छा. की हे वेगळं मला काय होतंय. त्याचं समाधानकारक फक्त उत्तर एकाने दिलं, की त्याने सांगितलं की अगदी अर्ली, एक खूप मोठे योगी आहेत, त्यांनी सांगितलं अगदी सुरुवातीला जेव्हा आम्हाला जागृती होत होती, कुंडलिनी जागृती होत होती, त्यावेळेला आम्हाला हे अनुभव येत होते. अच्छा. म्हणजे आपणच स्वतःच्या भोवती फिरतोय. मी कसे असं बसलोय मी, तरी पण मला असं बसलोय असं फिलिंग यायचं. बर. मी असंच बसलोय असायचं, कारण माझं ध्यान सुटलं स्वरावरचं की मी परत नॉर्मल व्हायचो. अच्छा. म्हणजे ज्यावेळेला तो अभ्यास सुरू असायचा त्यावेळेला हे सगळं, आता हे मी गाणं शिकणारा कलाकार माणूस, त्यामुळे ह्या दृष्टीने जास्त आम्ही विचारच केला नाही केला. बर. त्यामुळे त्या ह्याच्यात मी गेलो नाही. मी विचारलं 2-3 सद्गुरूंच्याकडे मी जाऊन विचारलं की हे मला होतंय काय सांगा, पण कोणी तसं विशेष समाधानकारक उत्तर दिलं नाही, किंवा तसा काही योग नव्हता. अच्छा. मी त्याच्यात सुद्धा काही गेलो असतो पुढे, मला माहिती नाही. कदाचित तुमची कुंडलिनी जागृत होत होते असं म्हणता येईल. हो, नाही, कारण तुम्हाला काही विषय जे आहेत ना ते तुम्हाला ती जागृत असल्याशिवाय समजणारच नाही. नुसतं गुरुजीने हा गंधार आहे म्हणून सांगून नाही, त्या गंधाराची सगळी पूर्वपीठिका तुम्हाला कळली पाहिजे. बरोबर. म्हणजे एक मी विषय नेहमी मांडतो, तो मला जरूर मांडायला आवडेल.
की प्रत्येक, जसं आपण म्हटलं परानुभव स्वानुभव, तसा तो स्वानुभव करताना त्याचा जो वातावरण आहे, त्याचा जो भाव आहे, तो जागृत करण्यासाठी तुम्हाला खूप वेळ तोचं चिंतन करावं लागतं. बर. म्हणजे एकदा असं झालं होतं, म्हणजे माझी सवय ही आहे की शांतपणे बसलोय आपण, मी माझ्या मनामध्ये एखाद्या रागाचा विचार सुरू करणार की मी षड्जाला काय करू शकतो, रिषभला काय काय करू शकतो, गंधारला काय करू शकतो, मी हा सगळं माझ्या मनात, आणि त्याचा इफेक्ट काय होईल, त्याचा इफेक्ट होत नसेल तर तो कसा आणायचा, कसा त्या इफेक्टच्या बरोबर जायचा प्रयत्न करायचा, हा चिंतन खूप करायचो मी. अजूनही तेच करतो मी. ते एकदा माझा आवाज पूर्ण बसला होता आणि मी अजिबात गाऊ शकलो नाही, म्हणजे बोलताच येत नव्हतं मला. अच्छा. मला त्यावेळेला असं लोकांना सांगायची इच्छा झाली की तुमच्यासाठी मी माझ्या मनाच्या भिंती ज्या आहेत त्या इतक्या रंगवून ठेवलेल्या आहेत, ओके, भूपसाठी, की भूपांनी रंगवून ठेवलेल्या आहेत माझ्या आतल्या वॉल्स. अच्छा. की मी नुसतं भूपच्या 2 सूर म्हणलं तरी तुम्हाला तो सगळा फ्रेग्रन्स त्याच्यामध्ये येतो. बर. म्हणजे कसा विचार करावा लागतो, तसं आपण कुठल्याही लग्नाला जातो बऱ्याच वेळेला, बाहेर एक फॅन असतो, त्या फॅनच्या मागे अत्तराची कुपी असते, बरोबर. आपला आवाज म्हणजे तो फॅन आहे, पण ते मन जे आहे त्या मनामध्ये ते सगळं तो सार भोपाचं, यमनचं, तोडीचं सगळं दडलेलं असतं. बर. ते सगळं त्याच्याबरोबर यायला पाहिजे. बर बर बर. पण तो असंच येत नाही ना, जादू होत नाही. त्याला पिकवावं लागतं, त्याची शेती करावी लागते, त्याचं प्रत्येक कंगोरे तपासून बघावे लागतात आधी, आणि मग तुम्ही कॉन्फिडेंटली बाहेर, येस आता मी म्हणतो तुमच्यासमोर. आणि एवढं करून सुद्धा अजून एक गोष्ट बोलता बोलता सांगतो की राग कसे तुम्हाला शिकवतात. मी एकदा केव्हा तरी अगदी सुरुवातीला यमन गायलो. बर. खूप छान झाला यमन. दुसऱ्यांदा गायलो, छान झाला. तिसऱ्यांदा गायलो, छान झाला. असं 3-4 वेळा छान यमन झाला. बर. सो आय स्टार्टेड थिंकिंग की आला यमन मला आता की आपल्या मुठ्ठी में आहे, असं माझं फिलिंग त्याला. की तुम्ही तरुण असताना असे असतात मूर्खासारखे विचार येत असतात तुमच्या डोक्यामध्ये की झालं माझं आणि मला आता आलं. आणि कुठेतरी मला यमन गायचं होतं परत, खास यमनची रिक्वेस्ट मला सांगितली होती, आणि मी यमन गायला बसलो आणि यमननी एक कण दर्शन दिलं नाही, मी गाऊ शकलो नाही यमन. म्हणजे यमनने मला पार म्हणजे रस्त्यावर आणलं म्हणतो तर तसं, की त्यांनी काहीही म्हणजे शिल्लक ठेवलं नाही मला. मी यमनचा य सुद्धा बघू शकलो नाही. बर. म्हणजे त्याने मला शिकवलं, मी तुझा गुलाम नाही आहे, तू नतमस्तक राहा, तू शरण राहा मला, तरच मी दिसेन तुला, बर, नाहीतर मी दिसणार नाही. आणि अजून असा एक विचार केला, समजा मी 10 वेळा एक राग गायलेलो आहे, पण 10व्यांदा खूपच अप्रतिम झाला. अच्छा. अरे मग हा पहिल्यांदा का नाही झाला? तुमचं डोकं पण असं फिरतच असतं ना, त्या वेळेला त्या गोष्टी ज्या दिसतात त्यावेळेला त्याच्यावर तुम्ही काम करत राहता. म्हणजे नशीब पोर्शन आला, तुमची किती योग आहे त्याप्रमाणे तर तुम्हाला दिसणार. मला एक कार्यक्रमाला 1-2 वेळा विचारलं की आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला. मग मी त्यांना स्वच्छ सांगतो, आजचा कार्यक्रम मला असं वाटलं की मी एकही चूक केली नाही. अच्छा. माझ्या दृष्टिकोनातनं की मी आज चुकलो नाही कुठे. मी आज वेळच्या वेळी आलाप केले, वेळच्या वेळी बोलालाप केले, वेळच्या वेळी तान म्हटली, सगळं व्यवस्थित मी न चुकता म्हटलं. बरं. बिनचूक म्हणलं मी. ते शास्त्र आहे ना शेवटी. त्याचा प्रत्येक गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये घेऊन ती पिकवावी लागते, शेती करावी लागते, त्याच्यावर चिंतन करून त्याचा भाव निश्चित करावा लागतो. तो भाव येतोय की नाही बघावा लागतो. असं सगळं केल्यानंतर तुम्ही एखाद दिवशी तो भाव येतो. बर बर. म्हणजे भाव येतो म्हणजे काय की लोकांना सुद्धा आनंद प्लस त्याचं वातावरण, त्याची निर्मिती झाली पाहिजे, असं ते सगळं झालं पाहिजे. म्हणजे असं ते सगळ्या गोष्टी आहेत. बरं, आता तू तो श्लोक जो म्हणला होतास तर तो राघवेंद्र स्वामींच्या अष्टकामधला आहे, मंगलाष्टकामधला आहे. आणि त्याच्यामध्ये हा उल्लेख आहे की राघवेंद्र स्वामी हे गायन वाद्य त्याच्यात निपुण होते. तो आहे सालंकारक काव्य नाटक कला काणाद पातंजल त्रय्यर्थ स्मृती जैमिनीय कविता संगीत पारंगतः विप्रक्षत्र विडंग्रिजात मुखरानेक प्रजा सेवितः श्रीमत् सद्गुरु राघवेंद्र यतिराट कुर्याद्रुवम मंगळम. राघवेंद्र स्वामींच्या स्मरणाने सगळ्यांचं मंगल होऊ दे, असं ते साधारणपणे आहे. श्लोक आहे तो. बर बर. आणि हा किशोरी त्याने अप्रतिम म्हणजे डिव्हाइन गाऊन ठेवलेला आहे. आणि याच मोमेंटला मग तुम्हाला ते
हा असू शकेल. आता तो एवढा मोमेंट आठवत नाही मला. काहीतरी चालू होतं आणि फार अद्वितीय सुरू होतं. बर. त्याची लेवलच वेगळी होती. बर बर बर. पुढे जाताना आता जे 19 जुलैला तुमचं गाणं नवीन येतंय, जाऊ दे ना आता मला या नावाचं, तर त्याबद्दल आम्हाला थोडं जर सांगू शकता. मी ते गाणं जेव्हा आधी दत्तगुरूंचं गाणं केलं होतं, त्यानंतर हे गाणं केलं. म्हणजे आता तिच्या वयाच्या मानाने तिची समज ती खूप आहे, केतकीची. म्हणजे ही प्रगल्भता ती दाखवते आणि ह्याचं मला विशेष कौतुक आहे. बर. म्हणजे हे गाणं पटकन मी सुद्धा नाही पटकन विचार करणार. शब्द बघा नाही, जाऊ दे ना आता मला सोडणारे माझा मोह, झाला पोहून आता रे आयुष्याचा खोल डोह. हे म्हणजे आश्चर्य आहे ना. म्हणजे करेक्ट. त्यामुळे ते म्हणजे ज्या पद्धतीने ती आता अभ्यास करण्याचा प्रयत्न करते आणि तिचा पाय ती घट्ट रोवायचा प्रयत्न करते आहे, हे खरंच कौतुकास्पद आहे. त्यामुळे तिला मी पूर्ण स्वामींच्या कृपा तिच्यावर राहू दे असं मी नक्कीच इच्छा व्यक्त करतो. आणि आम्हाला थोडस गाऊन दाखवून. आता ते सगळं त्या गाण्यात मी नाही आहे. जाऊ दे ना आता मला, जाऊ दे ना आता मला, सोडणारे माझा मोह, सोडणारे माझा मोह, झाला पोहून आता रे आयुष्याचा खोल डोह, जाऊ दे ना आता मला. त्यामुळे हे तिने तिचं म्हणजे तिचं वेगळेपण ती दाखवते. हे खूप तिच्या दृष्टीने चांगलं आहे. आणि आत्ताच्या तिचं कन्व्हिक्शन मी बघितलेलं आहे की एखादं गाणं म्हणताना तिच्या कन्व्हिक्शननी म्हणते. त्यामुळे तिच्या नवीन गाणी तिच्याकडनं म्हणली जात आहेत फिल्म्समध्ये वगैरे ह्या मानात. बरोबर बरोबर. त्यामुळे खूप खूप तिला शुभेच्छा आणि ह्या गाण्याला शुभेच्छा. हे गाणं लोकांना आवडू दे आणि ते वैराग्याचं फील, हा फील आला. राईट. आणि वेस्टर्न जे आहे ना, म्हणजे आता आपण विचार केला ना की गाण्याच्या वेळेला जर आपण आता जुनी गाणी, नौशादजींनी काय केलं, नौशादजींची प्रत्येक गाणं रागावरती बेस्ड आहेत, पण सगळ्याची अरेंजमेंट मात्र वेस्टर्न आहे. त्यामुळे ते गाणं असं आणखीन वरती असं भव्य दिव्य दिसतं ते. त्यामुळे हे खूप लोकांनी केलेलं आहे आणि असंच करायला पाहिजे. नाहीतर मग एकतारी आपण ज्याला म्हणून आपलं गाणं एकतारीवर आपण त्या पद्धतीने. त्यामुळे मी प्रेक्षकांना पण सांगेन की 19 जुलैला दादांचं हे नवीन गाणं येतंय, जाऊ दे ना आता मला. आणि हे तुमच्या सगळ्या ऑडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर येणार आहे, यूट्यूबवर येणार आहे, मॅजिक मिस्ट इंडिया या यूट्यूब चॅनलवर येणार आहे, ज्याचं लेखन केलेलं आहे. म्हणजे हे गाणं ज्यांनी लिहिलं आहे ते शशिकांत पानट, USA मधले आहेत ते, आणि कंपोज केलेलं आहे केतकी माटेगावकर यांनी. त्यामुळे प्लीज ऐका आणि तुमचा फीडबॅक या आपल्या पॉडकास्टच्या कमेंट्समध्ये द्या. दादा, आता मला तुम्हाला एक गिफ्ट द्यायचं आहे. एक 10th फ्लोअर नावाचा एक ब्रँड आहे. तर त्यांनी हे ब्रुकीज तुमच्यासाठी पाठवलेले आहेत. म्हणजे केक आणि ब्राउनी याचं मिक्सचर, म्हणजे कुकीज आणि ब्राउनी याचं मिक्सचर म्हणून ब्रुकीज असं ते आहे. आणि याच्यामध्ये अजिबात ॲडेड प्रिझर्वेटिव्ह वगैरे काही नाहीये. अगदी नॅचरल चॉकलेट ज्याला आपण म्हणतो त्याचं ऑथेंटिक आहे. त्यामुळे तुम्ही नक्की हे ट्राय करा नक्की आणि आम्हाला नक्की सांगा. 100%. थँक्यू. येस. सो मुव्हिंग अहेड विथ आवर पॉडकास्ट. तर आता मला तुम्हाला विचारावं असं वाटेल दादा की टेंबे स्वामीं रिलेटेड तुमच्याकडे एक स्टोरी ती प्लीज. त्याच्या आधी मी तुला नक्की आमचं घराणं म्हणजे पणशीकर घराणं जे आहे ना, तर त्याच्याविषयी पण थोडंसं कसं असतं की एखादा जसं गाणं म्हणणं, गायक बनणं हे सोपं काम नाही आहे. याला खूप लोकांचा आशीर्वाद, खूप लोकांची पुण्याही कामाला यायला लागते. तर तसं आपण ज्याला म्हणायचं की आम्ही खांडेकर. म्हणजे आम्ही महालक्ष्मीचे आम्ही पुजारी, वंश परंपरागत कोल्हापूरची महालक्ष्मी. अजूनही तिथे खांडेकर काही आहेत. त्यानंतर मग रवळनाथ महाराजांची पूजा करण्याकरता म्हणून गोव्याला बोलवून घेतलं. अच्छा. मग गोव्याला आमचे पूर्वज जे आहेत
ते गोव्याच्या पेडणे या गावामध्ये तिथे रवळनाथ जो आहे त्याची सेवा करण्यासाठी, त्याचं पौरोहित्य करण्यासाठी बरीच वर्ष, बरेच पिढ्या होत्या तिकडे. आणि त्या सगळ्याच्या आपण ज्याला म्हणतो की त्या सगळ्या पुण्याईंचा परिणाम हळूहळू प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी दिसत गेला. तर त्यावेळेला माझे पणजोबा म्हणजे वासुदेव शास्त्री पणशीकर हे संस्कृत मधले दादा आपण ज्याला म्हणू ना, की यांचा शब्द शेवटचा. अच्छा. निर्णय सागरमध्ये ते कामाला होते आणि निर्णय सागरमध्ये ते प्रधान शास्त्री म्हणून होते. ओके. म्हणजे या सगळ्या ज्या आपण जे सगळे पोथ्या, भजनं किंवा संस्कृतच्या रिलेटेड जे काही ग्रंथ आहेत त्या सगळ्या ग्रंथांचं संपादन यांनी केलं. बरं. आणि आजही आपल्याकडे पौरोहित्य करण्यासाठी जेव्हा गुरुजी येतात तेव्हा त्यांना सहज ते पहिला प्रश्न त्यांचा हाच असतो, वासुदेव शास्त्रींचे तुम्ही कोण? आम्ही त्यांचे पळतो, ते आम्हालाच नमस्कार करतात ते. म्हणजे एवढं त्यांचं काम थोर होतं. आणि त्यांनी संपादित केलेली गोष्ट म्हणजे बिनचूक. अच्छा. कित्येक गुरुजी असं म्हणतात की तुमच्या पणजोबांनी जे काम करून ठेवलं त्यामुळे आम्हाला बनारस, काशी वगैरे जायची गरज नाही, इथेच तुम्ही ते सगळं शुद्धीकरण करून दिलेलं आहे. बर. टेंबे स्वामी पण त्यांना मानत होते आणि त्यांनी सांगितलं होतं की तुमच्या घरामध्ये कोणीतरी लोकोत्तर पुरुष निर्माण होणार आहे. म्हणजे आपल्याला आज माहिती नाही आहे वासुदेव शास्त्री पणशीकर म्हणून होते, पण त्यांचे गावाचे त्यांनी संपादित केलेले 300 ग्रंथ लंडनच्या सिटी लायब्ररीमध्ये ठेवलेले आहेत की एडिटेड बाय वासुदेव शास्त्री पणशीकर म्हणून. ओके. म्हणजे त्याची व्हॅल्यू त्यांनी ठेवलेली आहे. हे खरं तर बरोबर नाही, आपण ठेवायला पाहिजे. तर ते असं त्यांचा हे होता. आणि माझे आजोबा त्यांनीही काळाराम मंदिर म्हणजे बाळशास्त्री काय विष्णू शास्त्री पणशीकर, तर त्यांनी सुद्धा काळाराम मंदिर मुंबई इथे त्यांनी 35 वर्ष त्यांनी तिथे पौरोहित्य केलं आणि देवाची सेवा केली. त्यावेळेला त्यांना काहीतरी थोडा प्रॉब्लेम झाला होता, त्यांच्या पोटाचा काहीतरी प्रॉब्लेम होता. मग त्यांनी असं ठरवलं की आपण आता नरसोबाच्या वाडीला जाऊया, टेंबे स्वामींचं प्रवचन ऐकूया आणि तिथेच नदीमध्ये उडी टाकूया. असं म्हणून ते ठरवून गेले की शेवट आता आपला शेवट करायचा, आपल्या आयुष्यात काय होत नाही, ही व्याधी काही जात नाही वगैरे वगैरे वगैरे. मग ते टेंबे स्वामींचं प्रवचन सुरू झालं आणि प्रवचनामध्ये मध्येच बोलता बोलता काहीतरी असा प्रसंग आला आणि ते म्हणाले, हे बघा पणशीकर म्हणाले, एवढे दशाग्रंथी ब्राह्मण आहेत म्हणाले, पण जीव द्यायला आले तिकडे. असं म्हटल्यानंतर ते एकदम चपापले, आपल्याकडे कोणाचं तरी लक्ष आहे, त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी त्यांचे नमस्कार करून त्यांचा क्षमा मागितली आणि त्यांनी सांगितलं की तात्काळ म्हणाले हे विचार डोक्यातला काढून ठेव, इथे माझ्यासमोर प्रवचन कर. म्हणून त्याने काहीतरी विषय दिला. त्यांना प्रवचन ऐकायची खूप त्यांना आवड होती टेंबे स्वामींना. अच्छा. आणि आम्ही असं समजतो सगळे पणशीकर हा त्यांचाच आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्यावरती आहे. अच्छा. आणि म्हणजे दत्त संप्रदायाचा आमच्याकडे हा आशीर्वाद आहेच असं आम्ही समजतो आणि त्यांच्या सगळ्यांच्या कृपेवरच काम चालू आहे. ओके. तुम्ही आतापर्यंत महाराष्ट्र फिरलाय, भारत फिरलाय आणि USA जगभर तुम्ही फिरले, पण तुम्हाला आवडणारी आध्यात्मिक स्थळं म्हणा किंवा मंदिरं अशी कोणती आहेत की जिथे गेल्यावर तुम्हाला प्रसन्न वाटतं? म्हणजे काय असं एनर्जी वाईज काही नाही, पण एक छान वाटतं असं. म्हणजे एकतर राघवेंद्र स्वामींचं स्थान आहे मंत्रालयम, ते अतिशय वेगळंच आहे. ते तिरुपतीचं आहे, फारच वेगळं आहे. तिकडे तिथला अनुभवच वेगळा आहे. म्हणजे तो दत्त महाराजांचं नरसोबाची वाडी आहे, म्हणजे हे आहे. आणि आमचे जे कुलदैवत आहे रवळनाथ, म्हणजे ज्याची सेवा करण्यासाठी कोल्हापूरवरनं तिथे गेले होते ते स्थान आहे. आणि आमची कुलस्वामिनी महालक्ष्मी अंबाबाई, तर ही वेगळी स्थानं आहेत. म्हणजे एक आता आपला आजचा सब्जेक्ट तो आहे म्हणून मी हा मुद्दाम मला बोलायची इच्छा की तो आपल्या बरोबर आहे हे कुठेतरी कसं तरी दाखवून देत असतो. करेक्ट. तर जसं मी जेव्हा लग्न करायचं ठरलं, माझं साईंचा याचा विरोध होता त्याला. अच्छा. मला कळत नव्हतं मी करतोय ते बरोबर आहे का चूक आहे, बरोबर आहे का चूक आहे. मग मी आणि माझा भाऊ आम्ही पत्रिका देवाला आपण देतो ना, तसं आम्ही अंबाबाई समोर गेलो. त्यावेळेला इतकी गर्दी नव्हती, आम्ही शांत बसून होतो आणि पत्रिका ठेवली, एक ठेवली. पण मला कळत नव्हतं मी चुकतोय की बरोबर आहे, मी लग्न करतोय तर चूक आहे का बरोबर आहे. काय करायचं बाबा, आपण चूक करून बसायचं नाही तर वगैरे असं काहीतरी डोक्यामध्ये सुरू झालं माझ्या. आणि मी असं नमस्कार करताना
महालक्ष्मी मातेसमोर नमस्कार केला. नमस्कार करता करता एक मनात विचार आला की बघ बाबा, मी जे काय करतोय माझं सगळं, मी जे टाकीन पाऊल ते बरोबर असू दे, मला चुकू देऊ नकोस, मी जे करतोय ते बरोबर असू दे. हे माझं मनातलं वाक्य संपता संपता देवीच्या डोक्यावरचं फुल खाली पडलं. संकेत म्हणतो ना आपण, हे कौलच थोडक्यात. म्हणजे मला ते कळलं नाही की ते फुल आपण घ्यायचं होतं असतं वगैरे, काही मला माहिती नाही. मी, माझा भाऊ बरोबर होता, त्याला मी म्हटलं अरे बघ आता माझ्या मनात असा विचार होता आणि ते होता ते फुलच पडलं. सो मी त्याचा विचार असा करतो की हा कौलच आहे. अच्छा. त्यामुळे हे देवाचा कौल किंवा त्या सुप्रीम पॉवरचा कौल, त्याचं म्हणणं, त्याच्यावर माझी श्रद्धा आहे, तोच आपल्याला चालवतोय ही माझी भावना आहे. त्यामुळे त्याचं आपण बाळ आहोत. आपण काय विचार करायचा, तो करील की, आपण आपलं आपली कामं करत राहावी, बाकीचं तो बघून घे. म्हणजे या भावनेने मी राहतो. त्यामुळे मी रघुनंदन पणशीकर असलं काही माझ्या डोक्यात नाही, मी त्याचं बाळ असं मी समजून प्रत्येक गोष्टीत राहतो. मी कधीच माझ्या वागण्यामध्ये तो दिसणार अजिबात नाही, मी दिसतच नाही. इनफॅक्ट मला पण मी दिसत नाही. अच्छा. एरिस रघुनंदन. मग तो गाताना त्याचं एक ठराविक, त्याचं एक अगदी गमतीशीर गोष्ट सांगतो छोटीशी, की किशोरीताईंची मैत्रीण विभाताई पुरंदरे, म्हणजे लीलाताई पुरंदरे, म्हणजे ज्ञानेश्वरीच्या थोर अभ्यासक आणि प्रवचनकार, त्यांची मुलगी. तर त्या जेव्हा त्यांच्या शेवटच्या अवस्थेत होत्या त्यावेळेला मग आम्ही त्यांना भेटायला जायचो. तर मी असंच त्यांना भेटायला गेलो होतो. त्यांनी मला बघितल्यानंतर एवढंच विचारलं, रघु, त्या फक्त बोलू शकत होत्या, बाकी त्या आडव्याच होत्या. म्हणजे रघु, तुला आनंद केव्हा झालाय? म्हणजे पटकन त्यांना मी म्हटलं की मी जेव्हा सूर लावतो ह्याचा अर्थ मला आनंदच झालेला आहे. अच्छा. मी सूर गातोय हा आनंद वेगळा, पण मी सुराचा आनंद घेत गातोय. म्हणजे मी सूर जेव्हा करतो, गातो, त्यावेळेला मला प्रचंड आनंद तिथेच झालेला असतो. म्हणजे दोन फरक आहे, की मी गातोय हा एक आनंद आहे, नो मला स्वरांचा प्रत्यक्ष आनंद मी घेत असतो त्यावेळेला. मला पण आश्चर्य वाटलं, मी पटकन कसा काय एवढं बोलून गेलो, की मला माझ्यासाठी आनंद हाच आहे की मी सूर गातोय आणि सुराबरोबर माझं एक अनुसंधान आहे, ह्याच्यात मी प्रचंड मला आनंदच आहे. म्हटलं दुसरं पटलं सांगतो. म्हटलं एकदा असंच किशोरीताईंनी मला सांगितलं, त्यावेळेला त्यांना ज्ञानेश्वरी लिहिण्याची त्यांना सवय होती. तर ज्ञानेश्वरी लिहित बसलेल्या होत्या त्या, आणि मला सांगितलं रियाज करतो. तर आमचा एक ठराविक रियाज आहे, तो मी आपला म्हणायला लागलो. आणि तो म्हणता म्हणता एकदम एक 15-20 मिनिटांनी एकदम मला जवळ बोलवलं आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून दिला. 1-2-3 मिनिटांनी डोक्यावर हात ठेवून काय म्हणत होत्या देव जाणे, ते काय मला माहिती नाही, पण काहीतरी म्हणत होत्या, डोक्यावर हात ठेवला त्यांनी. म्हटलं हा एक अजून वेगळ्या पद्धतीचा आनंद पण मला झाला. म्हणजे आनंद या गोष्टीचा लगेच मी त्याला, या 2 गोष्टी माझ्या जवळ आहेत त्या मी त्यांना सांगितल्या. अच्छा अच्छा. किशोरीताई पूर्ण ज्ञानेश्वरी लिहिलेली त्यांनी. त्यावेळेला त्यांना एक वाटलं की आपल्याकडनं काही सेवा होत नाहीये, तर आपण लिहूया तरी. अच्छा. कारण किशोरीताईंना माऊलींचं प्रचंड आकर्षण, आणि माऊलींच्या विषयी बोलताना सुद्धा त्यांच्या डोळ्यात पाणी यायचं. तसंच मीराबाईंचं पण आकर्षण. मीराबाईंचं आकर्षण म्हणण्यापेक्षा एक जसं म्हणतात की NKP साळवे म्हणून एक मंत्री येऊन गेले. तर वृंदावनला जेव्हा जायच्या तेव्हा एकदा ते साळवे होते बरोबर, ते म्हणाले चला आपण जाऊया, म्हणाले चल आपण एका योग्यानं भेटूया. आणि मग ते तिथे वृंदावनच्या त्या स्वामींना भेटायला गेले, देवराहा बाबा. तर देवराहा बाबा स्वतः वरती कुटीत राहायचे एका मचाणावरती, आणि त्यांना जर वाटलं की ह्यानी वरती यायला पाहिजे तरच ते शिडी खाली सोडायचे. अच्छा. ते कोणालाच येऊ द्यायचे नाहीत. त्यांनी पण खूप मोठे ते संत होऊन गेले. तर त्यांना मग ते साळवे आलेत म्हटल्यानंतर साळव्यांचं आणि त्यांचं चालायचं. मग ते त्यांना शिडी सोडली. मग किशोरीताई, साळवे साहेब सगळे वरती गेले, त्यांना भेटले, नमस्कार केला. आणि ते किशोरीताईने बघितल्यानंतर लगेच म्हणाले अरे ये तो राधा आहे म्हणाले. अच्छा. म्हणजे बोलता बोलता त्यांनी एवढ्या मोठ्या संत महात्म्यांनी सांगितलं. खूप मोठी गोष्ट आहे. खरंय. त्यामुळे गानं सरस्वती हा ताईना किताब जेव्हा मिळाला तेव्हा सुद्धा आम्ही बरोबर होतो. शारदा मठ जो आहे शृंगेरीचा, त्याच्यातर्फे मिळालेला होता तो. आम्ही गेलो, तिकडे सेवा केलेली होती, आणि मग संध्याकाळी कार्यक्रमामध्ये हे त्यांना प्रदान केले. गायन सरस्वती हा तो आहे खरा.
बर. तर आता ते नंतर हिंदी लोकांना कळत नाही, ते गाणं केलं त्यांनी. अच्छा. आम्ही पण तेच रोड केलेलं आहे. बर. माईंना तुम्ही काहीतरी पोथी वाचायचं, वाचून दाखवायचं, त्याबद्दल असंच मोगवाई म्हणजे त्यांचं जेव्हा वय वाढत चाललं तेव्हा मग करायचं काय त्यांनी, त्याही कंटाळायच्या. कधीतरी येऊन स्वयंपाकाचं काय चाललंय बघायच्या, किंवा काही गाण्याचं आठवत असेल, फार गात नव्हत्या त्या, पण त्यांनी मला शिकवलेलं आहे. पण मग ताईंना एकदा वाटलं की नाही, आपण सगळे ग्रंथ वाचन माईंच्याकडनं झालं पाहिजे, किंवा आईने ऐकलं तरी पाहिजे. मग बाजारात जाऊन सगळे ग्रंथ ताईंनी आणले आणि माझ्याकडे काम दिलं. तू किती वाजता येतोस, त्याच्या आधी अर्धा तास यायचं आणि हे रोज थोडं थोडं माईंना ऐकवायचं. मग ते मी रोज जायचा, देवी भागवत वाचायचं, दासबोध वाचायचं. त्यावेळेला सुद्धा असं झालं. आता म्हणजे मला कळत नाहीये, ते मला माहिती नाहीये की एक कोणीतरी संताचं वर्णन त्याच्यामध्ये, वेगवेगळी पुस्तकं वाचत होतो मी त्यावेळेला. तो माणूस संत कसा झाला, त्याच्या घटना कशा घडत गेल्या, त्या सगळ्या मी वाचताना मला डोळ्यात पाणी येतंय. ते ती अवस्था त्यांची काय असेल हे वाचता वाचता माझ्या डोळ्यात पाणी येतं. पण म्हणजे ते सांगायचं मला असं आहे की माझ्यावर का परिणाम होतो हे काय मला कळलं नाही. अच्छा. ते आहे ना, मग मी कशाला माझ्या डोळ्यात पाणी काय यावं. ते नेहमी हे जे आहे काय म्हणतात त्याला, ती गोष्ट, कोणीतरी संत होते, म्हणजे ते आधी संत नव्हते, नॉर्मल माणूस होते. ते किराणा दुकानात कामाला होते आणि त्यांनी हे कोणाला तरी द्या 15 किलो गहू दे, तो द्यायला लागला. 1, 2, 3, 11, 12, 13, हे 13वं मापटं टाकताना त्या 13चा अर्थ त्याला वेगळाच अभिप्रेत झाला आणि तो 13 म्हणजे मी तुझा असं त्याला ते दिसायला लागलं आणि तो त्या क्षणापासून त्याने सगळं सोडून तो संतच झाला. अच्छा. कोणाच्या बाबतीतली गोष्ट ती मला माहिती नाही, म्हणजे अशा गोष्टींचं मला प्रलोभन आहे की अरे असं कसं म्हणजे ही जी मनोवस्था होते ती कशी होते, त्याचं मला म्हणजे त्याच्यातनं मला थोडंसं मी बोध घ्यायचा प्रयत्न करत असतो. पण शेवटी जसं डॉक्टर हा कायम डॉक्टर असतो तसं मी कलाकार आहे, त्यामुळे मी कलाकार म्हणूनच राहायचं मी डोक्यात ठेवलेलं आहे. पण ह्या गोष्टी त्याच्याबरोबर बाय डिफॉल्ट येतात, त्यांनी टाकलेल्या आहे. बर. पॉडकास्टच्या शेवटाकडे येताना मला एक तुम्हाला म्युझिकल प्रश्न विचारावा असं वाटेल. आजच्या म्युझिक इंडस्ट्रीमध्ये जे चाललंय, सो आता इंडिपेंडंट म्युझिक जे आहे, स्पेशली मराठी इंडस्ट्रीमध्ये इंडिपेंडंट म्युझिक म्हणा किंवा मग नॉन फिल्म म्युझिक ज्याला आपण म्हणतो, जे यूट्यूबवर सगळीकडे येतं, तर याचं महत्त्व खूप वाढतंय आणि हे वाढलं पाहिजेच आहे, कारण लेबल्स आणि बाकी सगळ्या गोष्टींमुळे. तर त्याविषयी तुमचं काय मत आहे की इंडिपेंडंट म्युझिक आत्तासाठी किती महत्त्वाचं आहे? हा, प्रत्येकाची ज्याला म्हणतो ना की प्रकट होण्याची इच्छा असते, तो त्याच्या इच्छेने तो प्रकट व्हायचा प्रयत्न करत असतो. की मला शेवटी गाणं कोण का ऐकतो आणि गाणं कोण का गातो, गाणं ऐकतात कारण त्यांना ती भावना आपल्यामध्ये येऊन त्यांच्यात तो फरक होतो ना. मी किशोरीताई नेहमी म्हणायच्या की तुम्ही आजकाल संगीत उपचार जे आहेत ना ते करायची काही गरज नाही, तुम्ही मनापासून उत्तम गाणं गा, तोच एक उपचार आहे. असं त्या नेहमी सांगायच्या. तसं तो आपण स्वतःवर उपचार करत असतो ना. मला बऱ्याच वेळेला मी हे अमुक पद्धतीचा राग ऐकला नाही, मी तो ऐकतो, म्हणजे काय होतं माझ्या मनातल्या त्या भावनेला मी ते मलम देतो. की संगीत कसं ऍक्ट होऊ शकतं, संगीत हे तुमच्यासाठी, तुम्ही दुःखात असाल तर आनंद आहे त्याच्यावर मलम असू शकतं, किंवा दुःखाला दुःख हे सुद्धा मलम असतं. की बऱ्याच वेळा माणूस दुःखात असतो आणि त्याला म्हणजे तो दुःखच त्याला आवडतं, त्याला काहीच चांगलं बघवत नाही. मग त्यावेळेला दुःख एखादं गाणं असेल तर तो त्याला खूप आवडतं आणि त्याला तेच त्याच्यावर औषध असतं त्याच्यासाठी. त्यामुळे हे तसंही तुम्ही संगीत उपचार करू शकता. संगीत हे मेडिटेशनसाठी तुम्ही वापरू शकता, की संगीताच्यामुळे तुमच्या लय लागणे, आपण ज्याला म्हणतो ना की तुम्ही एकाग्र होऊन त्या भावनेची एकरूप होण्याचा प्रयत्न करता. समाधी लागणे, ते समाधी खूप ऊर्जा आहे, पण पहिली तंद्री लागते. तुमची तंद्री लागली, तुम्हाला कळत अरे किती वेळ गेला मला कळलंच नाही काय गाणं होतं. हे सगळं कशासाठी आहे की माणसाने स्वतःला विसरून त्या भावनेत जावं.
ती भावना तुमची दृढ झाली की तीच भावना तुम्हाला घेऊन जाणार. अच्छा, म्हणजे हा एक आहे. निसर्गासाठी तुम्ही संगीत वापरू शकता. म्हणजे निसर्गावर संगीत परिणाम करते हे तर सिद्धच होत आहे आता. बरोबर. तुमच्या जप पूजा होम हवन ह्याच्यामध्ये संगीत आहे. म्हणजे मनावर उपयोग म्हणून निसर्गावरती परिणाम करू शकतं. आपण जुन्या गोष्टी ऐकतो, तानसेन वगैरे, त्याच्यामध्ये किती निसर्गावर परिणाम झालेला आपण बघितलं. म्हणजे संगीताची ताकद दाखवून दिली. ते काय प्रत्येक जण मल्हार गाऊन पाऊस पडणार असं नाहीये. असं नाही. ज्याची जो जिथपर्यंत पोहोचलेला आहे त्याच्यानंतर तो तिथपर्यंत पोहोचणार. पण संगीत तुम्हाला कुठे घेऊन जाऊ शकतं. म्हणजे किशोरीताई नेहमी म्हणायचं, संगीत हे माध्यम आहे, ते तुम्हाला अमुक एका ठिकाणी घेऊन जातं. बर. ते तिथे झाल्यानंतर माध्यमाचा उपयोग संपला, मग पुढचा प्रवास तुम्ही करायचा. बर. इंडिपेंडेंट म्युझिक जे आहे, जे आता युट्यूबवर म्हणजे हे जे येत आहे इंडिपेंडेंट म्युझिक, ते प्रत्येकाची ती गरज आहे. आणि जसं आपण म्हणतो ना की कदाचित ते 140 कोटी लोकांना नाही आवडणार, पण 14,000 लोकांना आवडेल किंवा 1,00,000 लोकांना आवडेल. त्यांच्यासाठी ते औषध असेल. आणि कोणाचं औषध कुठलं कोण निर्माण करतं कोणाला माहिती नाही. बरोबर. आपण बघतो ना बऱ्याच वेळेला की प्रत्येकाचं गाणं प्रत्येकाला नाही आवडत. पण म्हणजे हा तो स्वतःवर उपचार करून घेत असतो. बरोबर. की हे गाणं ऐकल्यानंतर माझं शांत होतो मी. शेवटी तुम्ही शांत आहात तरच तुम्ही काम करू शकणार. तुम्ही आतनं शांत झालात तर तुमचं शरीर शांत राहणार, डोकं शांत राहणार, मग तुम्ही काम करू शकताय. अगदी बरोबर. त्यामुळे हे स्वतःवर आपण उपचारच करून घेत असतो संगीत ऐकून. अच्छा. अजून एक आमचे सद्गुरू जे आहेत ते सांगतात बऱ्याच वेळा की संगीत हे इथेच का आहे. म्हणजे याचा इथे जातानाचा हा टप्पा आहे. हा तुम्ही जोपर्यंत हा टप्पा पार करत नाही तोपर्यंत इथे पोहोचू शकत नाही तुम्ही. म्हणजे हा टप्पा जो आहे आणि हा संगीताचाच आहे. हे सगळे तुम्ही टप्पे पार करत आलात तरी संगीताशिवाय तुम्हाला पर्यायच नाही. आणि हे अजून चांगल्या भाषेत आमच्या नाटकामध्ये सांगितलं, कट्यारमध्ये. की कट्यारमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की माणसाचा गळा बरोबर मस्तक आणि हृदय याच्यामध्येच. म्हणजे त्यांनी फक्त मस्तक डोकं नाही वापरायचं किंवा फक्त मन पण नाही वापरायचं. दोघांचा सुयोग्य वापर करून त्यांनी आपलं गायन करायला पाहिजे. आणि म्हणून आमचं जयपूर घराणं की जेव्हा ह्या सगळ्यांचा बॅलन्स दाखवतं की नाही कुठे तो फार तर्कात जात नाही, उगीच भावनेत जात, दोघांचा संयम संतुलित बॅलन्स दाखवतो. बर. तर दादा तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आमच्या स्वीट टॉक्स पॉडकास्टवर आलात आणि कसं वाटलं तुम्हाला आध्यात्मिक थोड्या गप्पा मारून आम्हाला नक्की सांगा प्लीज. नक्कीच. म्हणजे आणि हा खूप जे आम्ही बाहेर बोलू शकत नाही आपण ह्या गोष्टी मी इथे बोलू शकलो, मला त्याचा अतिशय आनंद आहे. थोडंसं मन मोकळं झाल्यासारखं मला वाटलं. कारण गाणारा हा आध्यात्मिकच असावा लागतो, त्याला याची सगळी जाणीव असायलाच लागते, तरच तो चांगला गाणारा होऊ शकतो. कारण गाणं हे परमेश्वराच्या त्याच्यासाठी की त्याच्याकडे जाण्यासाठीच निर्माण झालेलं आहे. त्यामुळे जेवढं आपण करतो त्या गोष्टीचे अनुभव आहेत ते मला बोलता आणायचा खूप आनंद आहे. थँक्यू सो मच परत एकदा. आणि आपल्या पॉडकास्टचा शेवट तुमच्या एखाद्या गाण्याने किंवा मग नक्की. म्हणजे मी जो काय आहे तो राघवेंद्र स्वामींच्या कृपेवरतीच आहे, त्यामुळे मी त्यांचं जे वचन आहे ते मी म्हणतो. हो चालेल. ठीक आहे. हो. पूजाय राघवेंद्राय सत्यधर्मरताय च भजतां कल्पवृक्षाय नमतां कामधेनवे. ओम श्री राघवेंद्राय नमः. थँक्यू सो मच दादा. परत एकदा याच्यापेक्षा अजून छान एंड या पॉडकास्टचा होऊच नाही शकत. आणि तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला एपिसोड नक्की सांगा, कमेंट्स करा. दादांचे हँडल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेले आहेत, दादांना फॉलो करा. तुमचे काही आध्यात्मिक प्रश्न असतील किंवा गायन रिलेटेड असतील दादांना तुम्ही विचारा त्यांच्या इंस्टाग्राम हँडलला. आणि जाऊ दे ना आता मला हे जे गाणं आहे 19 तारखेला येतं तर ते प्लीज ऐका सगळ्या तुमच्या यूट्यूबवर आणि बाकी ऑडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर. दादा जाता जाता फक्त आमचं एक रिच्युअल आहे, आम्ही फिस्ट बम्पने एंड करतो पॉडकास्ट, तर आपण फिस्ट बम्पने एंड करू. थँक्यू सो मच.